पांडवांना 13 वर्ष अजून झालेली नाही असं समजून विराटाच्या गायी चोरायच्या निमित्ताने जाऊ आणि तिथे जर ते असले तर येतील लढाईला आणि त्यांची मग ओळख होईल. परत 13 वर्ष त्यांना पाठवता येईल अशा उद्देशाने ठरवून गाणींजवळ ते गायी चोरायला म्हणून येतात. विराटाच्या गायी चोरल्या जात होत्या. तिथे असलेले गुराखी त्यांचे रक्षण करायला असमर्थ होते. हा हल्ला अगदी अचानक होता. गुराख्यांच्या डोळ्यांसमोर गायी नेल्या जात होत्या. ते काहीच करू शकत नव्हते. बाण आणि वरच्या यांच्यासमोर ते असहाय्य होते. गायीचे गोटे सोडून त्यांनी राजाच्या दरबाराकडे धाव घेतली. ते रडत भेकट म्हणाले, महाराज, शत्रूपासून आमचं रक्षण करा. नगरीत घुसलेल्या शत्रूंनी आमच्या सगळ्या गायी पळवून नेल्या. राजाने ताबडतोब मोठे सैन्य गोळा केले आणि तो गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी निघाला. शतानेक, मदिराक्ष आणि सूर्यदत्त हे राजाचे भाऊ त्याच्या मदतीला आले. शंख हा विराटाचा सर्वात मोठा मुलगा आपल्या पित्यासोबत त्याच्या मदतीसाठी थांबला. उत्तम चिलखते घालून ती शत्रूंबरोबर लढण्यासाठी निघाला. राजाच्या रथाला जोडण्यासाठी घोडे आणले जात असताना युधिष्ठिर राजाजवळ आणून त्याला म्हणाला, अनेक गोष्टी मला येतात, त्यातली लढाई ही एक गोष्ट आहे. रथारूढ होऊन, अश्वारूढ होऊन कसं लढावं हे मला ठाऊक आहे. तुझा स्वयंपाकी बल्लव हाही उत्तम योद्धा आहे. तुझ्या घोड्यांचे आणि गायींचे रक्षण करणारे हे 2 तरुण आहेत, तेही चांगले योद्धे आहेत. तुझी जर हरकत नसेल तर तुझ्या शत्रूंबरोबर लढून आम्ही तुला मदत करू. मदतीचे हे आश्वासन मिळाल्यामुळे राजाला आनंद झाला. त्याने शतानिकाला बोलावले आणि तो म्हणाला, या चौघांना रथ आणि शस्त्र दे. कंक म्हणतो की ते उत्तम योद्धे आहेत. ताबडतोब तू युद्धासाठी आवश्यक ते सर्व साहित्य देऊन त्यांची तयारी कर. ते सर्व तयार झाले. आपण योग्य तीच गोष्ट करतो आहोत असं युधिष्ठिरला वाटले. गेले काही महिने त्यांना आश्रय देऊन राजाने त्यांच्यावर जे उपकार केले होते त्यांची परतफेड करणे हे योग्य होते. त्रिगर्तांचा राजा सुशर्मा हा इथे शत्रू होता. तो प्रसिद्ध होता. युधिष्ठिराने अर्जुनाकडूनही त्याचे नाव ऐकलं होते. नगर सोडून सैन्य रणांगणाच्या दिशेने निघाले. युद्धाला सुरुवात झाली. त्रिगर्त बंधू हे शक्तिमान योद्धे होते. कीचक जर जिवंत असता, जर त्याने शत्रूचे सैन्य बघता बघता जमीनदोस्ती केली असते. तो नसल्यामुळे राजाला शत्रूचे सैन्य भयकारक वाटले. मृत सैनिकांच्या देहाने रणांगण आधीच भरून गेले होते. विराट राजाला पांडवांची मदत मिळाली हे त्याचे भाग्य. रान जाळीत होणारा वणवा आठवावा असे पांडवांचे लढणे होते. पांडव जिथे गेले तिथे त्यांच्या मागून शत्रूंचा विनाश गेला. विराटाचे सैन्य इतका प्रतिकार कसा करते आहे याचे राजा सुशर्माला आश्चर्य वाटले. तसेच आश्चर्य त्याला मत्स्यसेनेचे युद्धकौशल्य पाहून आले. सर्व सैन्याचे नेतृत्व युधिष्ठिर करीत होता. सैन्यव्यूहाची रचना त्याने गरुडाच्या आकाराची केली. गरुडाचे डोके जिथे आहे तिथे स्वतः तो युधिष्ठिर लढत होता. नकुल आणि सहदेव या गरुडाच्या पंखांचे रक्षण करीत होते आणि या गरुडाच्या शेपटीच्या टोकाला भीम लढत होता. या व्यूहरचनेमुळे शत्रूंवर जे ते अतिशय परिणामकारक हल्ला करू शकत होते. युधिष्ठिराने हजारो शत्रू सैनिक ठार केले. भीमाने त्याच्या दुप्पट शत्रू सैनिक ठार केले. नकुल आणि सहदेव यांच्याहूनही जबरदस्त ठरले. नकुलाचे बळी युधिष्ठिराच्या तिप्पट आणि सहदेवाच्या बळी चौपट होते. पांडवांची अशी उत्तम मदत मिळाल्यामुळे उत्तेजित होऊन शतानिके चांगला लढला. विळी जशी भाताचे शेत कापत जाते तसा राजा विराट शत्रू कापत चालला होता. सुशर्मा आणि राजा विराट यांच्याही बंधुयुद्ध झाले. जमिनीवरची धूळ उडून सगळे रणांगण व्यापले गेले. सूर्यासमोर हा धुळीचा पडदा आल्यामुळे सगळ्या रणांगणावर काळोख पसरला होता. रणांगणावर अचानक पसरलेल्या काळोखात त्रिगर्तांचा राजा सुशर्मा याने मत्स्य देशाचा राजा विराट याला कैद केले. विराटाच्या धनुष्याचे 2 तुकडे झाले होते. तो असहाय्य झाला होता. विराटाला त्याच्या रथातून उचलून सुशर्माच्या रथाकडे नेण्यात आले. इतक्यात काळोख नाहीसा झाला. आपला राजा कैद झाल्याचे सैनिकांना दिसले. त्यामुळे सैन्यात घबराट पसरली. सैनिक रणांगणातून पळून जाऊ लागले. हा सर्व प्रकार युधिष्ठिर पाहत होता. तो भीमाला म्हणाला, राजा विराट याला शत्रूंनी कैद केला आहे. या शत्रूंचा राजा सुशर्मा याला असं वाटतं आहे की विराट राजाला मदत करणारा कुणीही नाही. विराटाच्या मदतीला तू जावंस असं मला वाटतं. जवळच असलेला एक वृक्ष उठून हातात घेण्यासाठी भीम पुढे झाला. युधिष्ठिराने स्मित केले आणि म्हणाला, बल्लवा, कृपा करून तसं करू नकोस. या अज्ञातवासात आपल्याला कोणी ओळखता कामा नये. तू तुझं हे तंत्र वापरलंस तर तो कोण आहे सुशर्मा ओळखेल. इतर सर्वसामान्य युद्धे लढतात तसाच तू लढ आणि आपलं काम कर. वृक्ष उठून हातात घेऊ नकोस. भीम मोठ्याने हसला आणि म्हणाला, तू म्हणतोस ते बरोबर आहे. मी आता निघतो.
भीम, नकुल आणि सहदेव आपापल्या रथावर आरूढ झाले आणि सुशर्मांच्या दिशेने निघाले. त्यांच्यामागून युधिष्ठिरही निघाला. ते चौघे जोरदार लढले. रथात बसूनच राजा विराट आपली गदा घेऊन लढला. डोळ्याची पापणी लवते न लवते इतक्या वेळाने भीमाने राजा सुशर्माच्या रथावर उडी घेतली. भीम सुशर्माला म्हणाला, आमचा राजा आणि आमचं गोधन यांना तू फार त्रास देतोय. गोधनाचं रक्षण करण्यासाठी ठेवलेल्या गुराखींना तू जखमी केलायस. काहीही कारण किंवा चिथावणी नसताना तू मत्स्य देशाशी युद्धाला सुरुवात केली आहेस. यासाठी मी तुला का ठार करू नये. भीमाने अगदी सहज त्याचा पराभव केला. त्याने सुशर्माला बेशुद्ध केले आणि त्याचे हातपाय बांधून टाकले. भीमाने विराटाची सुटका केली. त्याने सुशर्माला युधिष्ठिरासमोर आणले. हातपाय बांधलेले आपल्या शत्रूला पाहून युधिष्ठिराला हसू आले. तो म्हणाला, बल्लवा, या पाप्याला सोडून दे. पण भीम सुशर्माला सोडायला तयार होईल. तो सुशर्माला म्हणाला, सुशर्मा, तुला जर तुझे प्राण वाचवायची इच्छा असेल तर तू सर्व लोकांसमोर माझ्या आणि तुझ्या सैनिकांसमोर जाहीरपणे कबूल कर की तू आमच्या राजाचा दास आहेस. तू असं करणं या युद्धाच्या नियमांना धरून आहे. तुला हे नियम पाळलेच पाहिजे. भीमाकडे पाहून युधिष्ठिराने स्मित केले आणि तो म्हणाला, बल्लवा, त्याचा आणखी अपमान करू नकोस. त्याचा युद्धात पराभव झाल्याने तो आधीच दास झाला आहे. पुन्हा दास झाल्याची जाहीर कबुली द्यायला लावून तू त्याला शर्मिंदा करू नकोस. त्याला सोडून दे. भीमाने सुटका केल्यावर सुशर्मा तिथून निघाला. त्याचे तोंड शर्मेने जळत होते. विराटाचे सर्व गोधन परत मिळाले. शत्रूचा पूर्ण पराभव झाला होता. राजा विराट पांडवांवर प्रसन्न झाला होता. त्या रात्री रणांगणावर तंबू उभारून पांडव तिथेच राहिले. युधिष्ठिराचे आभार मानायला राजा विराटाकडे शब्द अपुरे पडले. तो म्हणाला, तू केलेल्या मदतीची परतफेड कशी करावी हे मला समजत नाही. आज हे युद्ध तुम्ही चौघांनी मला जिंकून दिलं. तुम्ही जर अगदी योग्य वेळी मला मदत केली नसती तर मी सुशर्माचा बळी ठरलो असतो. जे माझ्या मालकीचे आहे ते सर्व मी तुम्हाला देईन. मी परतफेड कशी करावी हे तुम्ही मला सांगा. युधिष्ठिर म्हणाला, आम्ही थोडीफार मदत तुला करू शकलो याचा मला आनंद आहे. आम्ही जे केलं ते आमचं कर्तव्यच होतं. गेले काही महिने तो आम्हाला केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आमचा मार्ग होता. तू ज्याला आम्ही केलेले उपकार म्हणतोयस त्यांची परतफेड करण्याची जरूर नाही. आम्ही विशेष काही केलेलं नाही. केलं आहे असं मुळीच नाही. या बोलण्याने विराटाचे समाधान झाले नाही. आपल्याकडे जे आहे ते सर्व द्यायला तो तयार होता. तो म्हणाला, बल्लवाच्या शौर्याचा मी विचार करतो तेव्हा मला शब्द अपुरे पडतात. पारितोषिक देऊन त्याचा सन्मान मला करायचा. युधिष्ठिराने गोड शब्दात विराटाला सांगितले की नगरीत दूत पाठवून राजाचा विजय झाल्याची घोषणा कर. नगरीत राजाच्या विजयी प्रवेशद्वाराची उत्सवाच्या रूपात व्यवस्था करण्याचा निरोप त्याने पाठवला. त्याने रणांगणावर सुखाने रात्र घालवली. सूर्य उगवल्यावर नगरीत प्रवेश करण्याचे त्याने ठरवले. त्रिगर्ताने हल्ला केला. त्याच्या दुसऱ्या दिवशी ठरलेल्या योजनेप्रमाणे कौरवांनी दक्षिणेच्या बाजूने नगरीवर हल्ला केला. म्हणजे राजाला इकडे युद्धात गुंतवलं की इकडे लढायला कोण नसेल, त्यामुळे आपल्याला सगळं काही लुटमार करता येईल असा उद्देशाने त्यांनी दुसऱ्या दिवशी लढाई केली. सगळ्या गायी त्याने आपल्या ताब्यात घेतल्या. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गुराखी फार बेदरून गेले. त्याने गायींचे रक्षण करता आले नाही. ते पळून राजाकडे गेले. झाली गोष्ट त्यांनी सगळ्यांना सांगितली. त्यांनी राजवाड्यात प्रवेश केला. विराटाच्या धाकट्या पुत्राशिवाय राजवाड्यात कोणीही नव्हते. धाकट्या राजपुत्राचे नाव भूमिंज असेल, पण तो उत्तर याच नावाने ओळखला जात असे. गुराखी त्याच्याकडे गेले आणि त्यांनी कौरवांनी केलेल्या हल्ल्याची सर्व माहिती दिली. ते त्याला म्हणाले, तुझा पित्रा त्रिगर्तांशी लढायला गेला आहे. आता तो आमच्या मदतीला येऊन आमच्या गायी परत मिळवून दिल्या पाहिजे. शत्रू काही अंतर ओलांडून गेले आहेत. तू त्यांना गाठ आणि आमच्या गायी परत आण. कर्तृत्वान पित्याचा कर्तृत्वान पुत्र तू पुत्र आहेस असं राजा मानतो. कृपा करून ताबडतोब निघ. तू विना वाजवीत बसला आहेस ती बाजूला ठेव आणि धनुष्य नावाची विना आपल्या हातात ठेव. या धनुष्याच्या दोरीवर तुझं संगीत वाजव आणि शत्रूंच्या मनात भीती निर्माण कर. उठ, वेळ लावू नकोस. राजघराण्यातल्या स्त्रियांच्या सोबत उत्तर बसला होता. तो म्हणाला, शत्रूवर हल्ला करण्यासाठी मी नक्कीच जाईन. मी माझं शक्तिशाली धनुष्य हातात येईल आणि एकही शत्रू शिल्लक ठेवणार नाही. पण या क्षणी मी फार मोठ्या अडचणीत सापडलो. माझा रथ चालवण्यासाठी माझ्याकडे योग्य असा सारथी नाही. चांगला सारथी असणं म्हणजे अर्धी लढाई जिंकणं हे तुम्हाला ठाऊक आहेच. तो जर नसेल तर मी लढाई घडण्याची शक्यता अधिक आहे. जे मोठं युद्ध मी नुकतेच 28 दिवस आणि रात्री लढलो
त्या युद्धात माझ्या रथाचा सारथी मारला गेला. तुम्ही मला एक चांगला सारथी द्या. शत्रूंची मला पर्वा नाही. मला चांगला सारथी मिळाला तर मी भीष्म, द्रोण, कृप, राधेय आणि अश्वत्थामा यांचा एक हाती समाचार घेऊ शकेल, त्याची मला जराही चिंता नाही. या उत्तराबद्दल बायका आता बहु वडबडला. अशा स्वरूपाचा तो उभय पण लहान होतं, पण येऊन करेन तेऊ करेन असं म्हणत होता. आणि त्या गप्पा चालू असताना ते गुराखी येतात की आमच्या गाई सोडून आण. त्यावेळेला तो एक एक कारण देतो मला की सारथी नाही आहे चांगला, रथ नाही आहे चांगला, असं ते कारण सुरू झालेलं. तसं युद्ध मी कौरवांशी करीन, मी त्यांना ठार करीन, त्याने नेलेल्या गायी मी परत आणीन. लढत असताना जे मला पाहतील ते म्हणतील हा अर्जुन आहे काय, त्याच्याशिवाय इतकं उत्तम कुणीही लढू शकत नाही. मला याची खात्री आहे. तुम्ही ताबडतोब एक चांगला सारथी माझ्यासाठी घेऊन या. इतर स्त्रियांबरोबर द्रौपदी तिथे बसलेली होती. उत्तर जे बोलत होता ते ऐकून तिने ऐकले. अर्जुनाशी स्वतःची तुलना करणारे त्याचे त्या अड्डेताकवर बोलणे तिला सहन नाही झाले. तिला राग आलेला अर्जुनाने पाहिला आणि त्याला हसवलं. तो तिला बाजूला एकांतात घेऊन गेला आणि म्हणाला, माझ्या राणी, तुझा राग मी पाहिला आणि त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. तू आता राजकन्या उत्तरा हिच्याकडे जा आणि तिला सांग की खांडवन जाळताना इंद्राशी झालेल्या युद्धात बृहन्नडा अर्जुनाची सारथी होती. ही गोष्ट तुझ्या भावाला कळव असं तू तिला सांग. सारथी बृहन्नडा हिच्या थोरवीचं वर्णन तू तिच्याकडे कर. उत्तरासाठी सारथी म्हणून सुचवायला तू माझं नाव सांग. अशी सूचना तू तिला कर. त्यानंतर तो काय करतो ते आपण पाहू. अर्जुनाने सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने केले. राजकन्या उत्तराच्याकडे द्रौपदी गेली आणि तिला म्हणाली, तुझा भाऊ उत्तर म्हणतो की चांगला सारथी त्याच्याकडे नसल्यामुळे तो लढू शकत नाही. माझ्या माहितीची एक चांगली सारथी आहे. बृहन्नडा असं तिचं नाव आहे. खांडवन जाळताना अर्जुनानं इंद्राशी युद्ध झालं तेव्हा तीच अर्जुनाची सारथी होती. त्यामुळेच अर्जुन इंद्राचा पराभव करू शकतो. बृहन्नडेचा पराक्रम मला ठाऊक आहे. तुझ्या भावाच्या घोड्यांचे लगाम तिने आपल्या हातात घेतले की कुणीही त्याचा पराभव करू शकणार नाही. सर्व शत्रूंचा पराभव होईल. सर्व कौरवच काय, देव आणि गंधर्व देखील पराभव होईल. तू याची खात्री बाळ. बृहन्नडेला सारथी म्हणून घे असं तुझ्या भावाला सांग. हे ऐकून राजकन्या उत्तरा हिला अतिशय आनंद झाला. ती लगबगीने आपल्या भावाकडे गेली आणि त्याला म्हणाली, तू युद्धाला तयार होऊ शकतोस. मी तुझ्यासाठी सारथी मिळवला आहे. बृहन्नडा ही सारथी असल्यामुळे अर्जुनाचा विजय झाला होता असं सैरंद्री म्हणतो. त्यावेळी अर्जुनाने इंद्राचा पराभव केला. आता वेळ न घालवता युद्धाला तयार. राजपुत्र उत्तराने सैरंद्रीला बोलावून घेतले. तिने त्याला बृहन्नडेविषयी सर्व माहिती सांगितली. बृहन्नडेवर तिने प्रशंसेचा वर्षाव केला. राजपुत्र उत्तर तिला म्हणाला, बृहन्नडा ही पुरुषही नाही आणि स्त्रीही नाही. मी शुद्ध क्षत्रिय आहे. अशा बृहन्नडेला मी सारथी म्हणून कसा घेऊ? ते योग्य होणार नाही. माझ्या प्रतिष्ठेलाही शोभणार नाही. युद्धाचा विचारच मला सोडून द्यावा लागेल. सैरंद्री म्हणाली, कदाचित तुझं म्हणणं योग्य असेल, पण आणीबाणीची अशी परिस्थिती निर्माण झाली असताना तू असल्या क्षुल्लक गोष्टींना महत्त्व देऊ नयेस असं मला वाटतं. तुझा पिता युद्धावर अन्यत्र गेला आहे. तो इथं नसतानाही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. तू खरा क्षत्रिय आहेस. लायक पित्याचा लायक पुत्र म्हणून वागणं हे तुझ्यावर आहे. अशा वेळी क्षुल्लक गोष्टी आठवीत बसू नको. सारथी बृहन्नडा तिला तू बोलावून घे. राजपुत्र उत्तर याला हे मान्य करणे भाग पडले. त्याची बहीण उत्तरा ही शेजारीची उभी होती. तो कौरवांच्या सैन्याबरोबर युद्ध करणार याचा अभिमान तिला वाटत. भोवतीच्या सर्व स्त्रिया त्याच्याकडे वीर पुरुष म्हणून पाहत होता. ते त्याला कळले. त्यांचे हे मत त्याला ढळू द्यायचे नाही. बृहन्नडेला आपल्यासमोर आणून उभी कर असे त्याने आपल्या बहिणीला सांगितले. लाजरी घाबरी पावले टाकली बृहन्नडेच्या रूपातील अर्जुनाने राजपुत्र उत्तर याच्या दिवाणखान्यात प्रवेश केला. लाजेमुळे तो बेशुद्ध पडेल असे वाटावे इतके ते नाटक हुबेहूब होते. राजपुत्र उत्तर तिला म्हणाला, अर्जुनाच्या रथाचं सारथ्य तू केलंस असं सैरंद्री मला सांगतो. तू या जगातील सर्वश्रेष्ठ सारथी आहेस असं तिचं म्हणणं आहे. तुझ्याशी तुलना केली तर इंद्राचा मातली, कृष्णाचा दारू आणि दशरथाचा सुमंत हे सारथी कश्यप ठरतील असं सैरंद्रीचं म्हणणं आहे. तू माझ्या रथाचं सारथ्य करावंस असं मला वाटतं. आता मला कौरवांच्या सैन्याबरोबर युद्ध करायला जायचं आहे. तू तयार हो. अर्जुनाने लाजरे स्मित केले आणि तो म्हणाला, महाराज, मला युद्धातलं काय कळतं? नाचणं आणि गाणं हेच मला ठाऊक. माझी तुम्हाला कसलीही मदत होऊ शकणार नाही असं मला वाटतं. राजपुत्र उत्तर म्हणाला, तुझ्या कर्तृत्वाविषयी वेगळंच चित्र सैरंद्रीने माझ्या डोळ्यासमोर उभं केलं आहे. नम्रता दाखवण्याची वेळ नाही. लवकर तयार हो. मला ताबडतोब रणांगणावर गेलं पाहिजे. राजकन्या उत्तरा हिने लख पांढरा पोशाख सारथी अर्जुनासाठी आणला.
तो पोशाख कसा घालायचा आपल्याला कळत नसल्याचे नाटक अर्जुनाने केले. तो पोशाख घालताना अर्जुनाने असा वेंधळेपणा केला की दिवाणखान्यात असलेल्या सर्व मुली त्याच्याकडे पाहून हसू लागल्या. हास्याच्या लाटांवर लाटा सर्वांच्या कानावर आदळू लागल्या. अखेर अस्वस्थ होऊन राजपुत्र उत्तर याने स्वतः अर्जुनाच्या अंगावर चिरकत चढत. अर्जुनाला तेच हवे. युद्धाला जाताना तो स्वतःच्या हाताने पोशाख घालत नसे. अर्जुन राजपुत्र उत्तर याला म्हणाला, महाराज मी तयार आहे. तुम्हाला जायचं असेल तिथे मी घेऊन जाईल. आपण एक हाती कौरवांशी युद्ध करू शकाल. हे दिव्य दृश्य पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. महाराज आपण आता निघूया. त्याने प्रेमाने सर्वांचा निरोप घेतला. राजवाड्याच्या दरवाजातून आता रथ बाहेर निघणार. तोच राजकन्या उत्तरात धावत धावत रथाकडे आली आणि म्हणाली, बृहन्नडे, तू परत येशील तेव्हा माझ्या भावाकडून पराभूत झालेल्या कौरवांची सुंदर रेशमी वस्त्र माझ्यासाठी आणायला विसरू नकोस. अर्जुनाने तिच्याकडे हसून पाहिला आणि तो म्हणाला, माझ्या छोट्या राजकन्ये, मी ते मुळीच विसरणार नाही. मी तुला वचन देतो की कौरव वीर परिधान करतात ते सुंदर रेशमी कपडे मी तुझ्यासाठी घेऊन येईन. विराटाचे गोधन घेऊन कौरव ज्या दिशेने निघाले होते त्या दिशेने ते निघाले. राजपुत्र उत्तर म्हणाला, कृपा करून लवकर चला. माझा पिता दूर असताना माझ्या राजधानीवर स्वारी करण्याची हिंमत दाखवणाऱ्या शत्रूंचा मला समाचार घ्यायचा. विराट नगरीत वीर पुरुष उरलेले नाही असाच त्यांचा समज झालेला असावा. मी त्यांना धडा शिकलो. शत्रूच्या तळाच्या दिशेने ते निघाल. नगरीच्या दिशेने अर्जुन आपला रथ वेगाने हाकत होता. त्याला सारखे हसू येत होते. काही अंतर त्याने ओलांडल्यावर कसला तरी मोठा आवाज त्यांना ऐकू आला. रात्री पूर्ण चंद्र असताना समुद्राचा येतो तसा तो आवाज होता. तो आवाज ऐकून राजपुत्र उत्तर म्हणाला, भरवणारे, हा आवाज कसला आहे? अर्जुन म्हणाला, महाराज, आणखी काही क्षणांनी तुम्ही जिचा नाश करणार आहात त्या कौरव सेनेचा हा आवाज आहे. अर्जुन हाकत चाललेला रथ आता काही अंतर पुढे गेला होता. कौरवांचे सैन्य राजपुत्र उत्तर याच्या दृष्टीपथात आले. त्याचे डोळे अश्राने विस्फारले. त्याच्या तोंडून शब्द फुटेना. त्याची जीभ सुकून गेली. आपला श्वास कोणतोय असे त्याला वाटले. काहीच झालेले अशा सहजतेने अर्जुन रथ हाकत होता. तो म्हणाला, मी तुम्हाला अशा ठिकाणी आणलं आहे की जिथून समोर येणारे कौरवांचं सैन्य तुम्हाला दिसेल. महाराज पहा, त्या तिथं शुभ्र अश्वावर तो बसला आहे. तो कौरव सम्राट दुर्योधन आहे. तो किती रुबाबदार दिसतोय पहा. त्याच्या बाजूला दिसतोय त्याचा भाऊ दुःशासन. तो करड्या रंगाच्या घोड्यावर बसला आहे. आता जो कोणी त्याच्याजवळ आला तो दिसतोय. तो सुंदर तपकिरी घोड्यावर बसला आहे. त्याचा देखणा राजविंडा चेहरा पहा. त्याची रूप सुंदर छाती, रुंद सुंदर छाती तुम्हाला दिसते ना. तो दुर्योधनाचा सर्वात प्रिय मित्र राधेय आहे. कौरवांच्या बाजूला लढणारा तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे. लवकरच होणाऱ्या युद्धात अर्जुनाला ठार करण्याची शपथ त्याने त्या राधेयाने घेतलेली असल्यामुळे अर्जुन मृतातच जमा आहे असं दुर्योधन धरून चालला आहे. आता दुसऱ्या दिशेला पहा. त्यांच्या मुकुटावर जडवलेल्या रत्नात सकाळच्या सूर्याचं प्रतिबिंब बंदिस्त झाले दिसत आहे. ते आहेत कसलेले योद्धे भीष्म. कुरुभूमीचे ते अनभिषिक्त सम्राट आहेत. सिंहासनावरील आपल्या हक्काचा त्यांनी त्याग केला. तसं जर झालं नसतं तर कुरु घराण्याचा इतिहास काही वेगळाच झाला असता. त्यांच्या बाजूला कौरव आणि पांडवांचे गुरु द्रोणाचार्य दिसत आहेत. त्यांच्याजवळ त्यांचा पुत्र अश्वत्थामा दिसतोय. त्याच्या कपाळावर झळाळणारं रत्न तुम्ही इथूनही पाहू शकाल. तो अर्जुनाहून श्रेष्ठ योद्धा आहे. या सर्वांबरोबर एक हाती लढणारे तुम्ही पहिले वीर पुरुष आहात. चला आता आपण रणांगणाकडे जाऊया. राजपुत्र उत्तर याने कौरवांच्या सैन्याकडे एक दृष्टिक्षेप टाकला. तो इतका घाबरला की त्याचे पाय थरथर कापू लागले. घामाच्या थेंबाने त्याचे धनुष्य ओढले जाते. डोळ्यात अश्रू आणून त्याने अर्जुनाकडे पाहिले आणि तो म्हणाला, या सैन्याची मला भीती वाटते. हे सैन्य प्रचंड आहे. कौरव वीरांकडे पाहून माझं सगळं धैर्य पार गळून गेलं. हे सैन्य अजिंक्य आहे. मी एक हाती त्यांच्याशी कसा काय लढू शकणार. कौरवांचा हे सैन्य पाहून इंद्रसुद्धा घाबरून जाईल. त्रिगतांबरोबर लढण्यासाठी गेलेला माझा पिता सगळं सैन्य घेऊन गेला आहे. मी इथे एकटा आहे. मी एक तरुण पोरगा. कौरवांबरोबर मी लढणार कसा. कृपा करून रथ मागे फिरव. मी जर आता कौरवांच्या सैन्याकडे पाहीन तर नक्कीच बेशुद्ध होऊन पडेल. मला माझ्या नगरात परत घेऊन जा. माझा निर्णय पक्का झालाय. मी लढणार नाही. अर्जुन हसून म्हणाला, तू शत्रूंना भ्यायला आहेस. तू मला परत तुझ्या घरी यायला सांगतोयस. पण काही वेळापूर्वी तूच म्हणाला होतास की मला ताबडतोब रणांगणावर घेऊन जा. माझ्या प्रिय राजपुत्रा, या कौरवांना तू घाबरू नकोस. ते दिसतात तसे सामर्थ्यशाली नाही. तू सहज त्यांचा पराभव करू शकतोस.
तू एका लढवयाचा पुत्र आहेस, कीचकाचा भाचा आहेस. कीचक फार मोठा योद्धा होता. तो तुमच्या सैन्याचा सेनापती होता. त्याचं शौर्य काही प्रमाणात तरी तुझ्यात असलं पाहिजे. तू असा धीर सोडणं योग्य नव्हे. तुझ्यासमोर अनेक अडचणी येतील, पण तू एकामागून एक हाताळू लागलास की तुझ्या ध्यानात येईल की त्या वाटल्या तेवढ्या भयंकर नव्हत्या. मी तुला तुझ्या शत्रूच्या सैन्यामध्ये घेऊन जातो. धीर धर, हे युद्ध तुला शाश्वत कीर्ती मिळवून देणार होते. तुझ्या पित्याच्या राजवाड्यात तुझी बहीण आणि इतर स्त्रिया त्यांच्यासमोर तू काय बोलला होतास याची आठवण कर. तुझ्या नगरातून तू मोठ्या दिमाखानं बाहेर पडलास आणि आता तू रणांगणातून जर असा पळालास तर त्यांना तुझी शरम वाटेल. तू परत जाणार नाहीस, तू लढणार आहेस. मी तुला माघार घेऊ देणार नाही. तू जर परत गेलास तर प्रत्येक जण तुझ्या भेकटपणाला आणि हसेल. तुझ्याविषयीचा माझा समज चुकीचा ठरला. 2 कारणामुळे माझी चूक झाली. एक म्हणजे मी तुझ्याबरोबर जावं असं सैरंजीला वाटलं होतं, आणि तो जो शौर्याचा आव आणलास त्याला मी फसले. यामुळे मी तुझ्याबरोबर आले. कौरवांच्या सैन्याची तुला का भीती वाटते? अर्धा पुरुष आणि अर्धी स्त्री अशी मी ब्रह्मंडा असूनही मी घाबरलेली नाही. पण तू कशासाठी घाबरतोस? रणांगणाकडे पाठ करून मत्स्य घराण्याला काळीमा फासू नकोस. चल, आपण पुढे जाऊया. शौर्य दाखव. कौरवांचा तू निश्चित पराभव करशील. राजपुत्र उत्तरेने मानायला तयार होईल. तो म्हणाला, मला परवा नाही. ब्रह्मंडे, तुला माझ्या भावना समजत नाही. आमचं गोधन, आमची संपत्ती सगळं त्यांना घेऊन जाऊ दे. सगळं जग मला असू दे. मला त्याची पर्वा नाही. माघार घेऊन परत जायचं हे नक्की. राजपुत्र उत्तरेने रथातून बाहेर उडी मारली आणि तो आपल्या राज्याच्या दिशेने पळत गेला. अर्जुन हे पाहून अतिशय संताप. तो म्हणाला, हे असं वागणं राजपुत्राला सोबत नाही. तू क्षत्रिय आहेस. तू आपल्या वंशाला शरम आणू नकोस. रणांगणातून पळून जाण्यापेक्षा रणांगणावर मरण येणं चांगलं. अर्जुनाचे शब्द बहिरा कानावर. राजपुत्र परत त्याला शक्य होतं त्या वेगाने पळू लागला. अर्जुनाने रथाबाहेर उडी घेतली. त्या पळपुट्या पोरामागे तो धावू लागला. त्याचा लाल झगा आणि लांब केस वाऱ्यावर उडत होते. त्याच्या वेगवान आणि ठाम पावलांचा आवाज हवेत घुमत होता. हे सगळे घडले तेव्हा रणांगणाच्या जवळ आले होते. ते शत्रूंना दिसत होते. जे जे घडत होते ते सर्व ते पाहत होते. शत्रूच्या सैन्याला प्रथम दिसला एक नगरीतून बाहेर पडला एकाकी रथ. त्यांना दिसला रणांगणातून पळून जाणारा एक तरुण पोरगा आणि त्याचा पाठलाग करणारा विचित्र कपडे घातलेला एक माणूस. एखादे मुकनाट्य पाहावे तसे दृश्य कौरवांची सेना पाहत होते. त्यांचे कुतूहल आता जागे झाले होते. कौरव सैनिक आपापसात बोलत होते. रथातून उडी मारून पळाला तो तरुण कोण? विचित्र कपडे घातला दुसरा माणूस कोण? कौरव सैनिक पाहत राहिले. टक लावून पाहणारे द्रोण म्हणाले, त्यानं स्त्रीचा वेश पोशाख घातला आहे, पण तो पुरुष आहे. तो तरुण भयानामुळे पळतो आहे, मला हे दिसत आहे. त्याच्या मागून धावणारा पुरुष त्यानं परत यावं आणि लढावं म्हणून त्याला घेऊन येण्यासाठी धावतो आहे. त्यानं स्त्रीचा पोशाख घातला आहे असं जर घातला आहे. जरा थांबा. तो तरुणामागे धावणारा पुरुष मला ओळखीचा वाटतो. होय, तो अर्जुनासारखा दिसतोय. नेहमी अर्जुनाची ते तसंच डोकं आणि तशीच मान. इतक्या अंतरावरूनही मी त्याला ओळखू शकतो. ते सुंदर बाहू अर्जुनाखेरीज दुसऱ्या कुणाचे असू शकत नाही. मी त्यांना ओळखतो. त्याचे ते रुंद खांदे आणि तो रुंद छातीभाग, तो अर्जुनच आहे, दुसरा कुणीही नाही. एकट्यानं आमच्या सैन्याला तोंड देण्याची हिंमत अर्जुनाशिवाय कोणाचीच असू शकत नाही. द्रोणाचार्यांचे बोलणे राधे ऐकत होता. तो म्हणाला, विराट नगरीतले सर्व सैनिक राजाबरोबर सुसर्म्याशी लढण्यासाठी गेले आहेत. राजाचा हाच पुत्र फक्त मागे राहिला आहे. तो जीवावर उद्धार झाला आहे. त्यांना आपल्या रथाचं सारथ्य करण्यासाठी या ब्रह्मंडेला सोबत घेतले आणि तो रणांगणावर आला. आमचं प्रचंड सैन्य पाहून त्याला धडकी भरली. मी त्याला दोष देत नाही. त्यानं आपल्या रथातून बाहेर उडी मारली. जितक्या अधिक वेगानं धावणं शक्य आहे तितक्या वेगानं तो पळून जातो आहे. त्याचा सारथी अधिकच घाबरलेला आहे. तो या तरुणामागे धावतो आहे, त्याच्यापेक्षाही अधिक वेगानं. कारण त्याला एकटं सोडलं जाणं त्याला नको होतं. असं सगळं जिथे घडत आहे तिथे अर्जुनाचा वेळण्याचं काहीच कारण नाही असं मला वाटत नाही. कृपाचार्य म्हणाले, द्रोण म्हणतात ते बरोबर आहे. तो अर्जुन आहे. तो त्या तरुणाचा पाठलाग करतो आहे. अर्जुन त्या तरुणाला परत आणील आणि त्याला आपल्या रथाचं सारथ्य करायला लावून स्वतः लढेल. त्या दोघांच्या हालचालींचा अर्थबोध मला होतो आहे. हे बोलणे ऐकून दुर्योधनाला राग आला. तो म्हणाला, तो अर्जुन असू दे, कृष्ण असू दे किंवा तो प्रत्यक्ष भार्गव असू दे,
त्यामुळे काहीही फरक पडत नाही. ते आमच्याशी लढू शकणार नाही. स्त्रीचा वेश घेतलेला तो कुणीही असला तरी त्यानं जर लढण्याची हिंमत दाखवली तर माझ्या तीक्ष्ण बाणाने मी त्याला ठार करेन. हे असे बोलणे चालू असताना अर्जुन राजपुत्र उत्तराच्या मागून धावत होता. अर्जुनाने त्याला गाठला आणि त्याचे केस पकडले. राजपुत्र उत्तराने खूप याव्या करून पाहिली पण उपयोग झाला नाही. अर्जुन त्याला पळून जाऊ देईन. अर्जुनाने त्याला रथातून ओढत आणले आणि तो त्याला म्हणाला, तू पळून जाता कामा नये. मी तुला जाऊ देणार नाही. तुला लढायची भीती वाटत असेल तर तू माझा सारथी हो. माझ्या जागी तू बस आणि लगाम हातात घे. मी लढेन. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझी काळजी घेईन. कुणीही तुला इजा करू शकणार नाही. तू क्षत्रिय आहेस याची आठवण ठेव. रणांगणातून तू पळून जाता कामा नये. काही प्रमाणात त्याचे भय अर्जुनाने कमी केले. अर्जुनाने त्याला हातात लगाम घेऊन बसवला आणि आपण स्वतः रथात बसला. आता अर्जुनाला आपले गांडीव धनुष्य आणि बाणांचा भाता हवा होता. जिथे त्याने आपली शस्त्र ठेवली होती त्या शमी वृक्षाच्या दिशेने अर्जुनाने राजपुत्र उत्तराला रथ यायला लावला. पराभवाची सूचना देणारे अपशकुन कौरवांच्या सैन्याला दिसू लागले. द्रोण भीष्माला म्हणाले, माझी खात्री आहे त्या रथात जो बसला आहे तो अर्जुनच आहे. भीष्मालाच कळेल अशा सांकेतिक भाषेत द्रोण म्हणाले, कारण अर्जुनाला अज्ञातवासात असताना इतर कोणी ओळखू नये ही खबरदारी त्यांना घ्यायची. त्याच सांकेतिक भाषेत भीष्म द्रोणांना म्हणाले, तुम्हाला काय म्हणायचं ते मला कळलं आहे. मी तुम्हाला खात्री देतो तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. त्या दिवशी आपण दरबारात ज्या कालमर्यादेविषयी बोलत होतो ती मर्यादा संपलेली आहे. यापुढे तुम्हाला अस्वस्थ होण्याचं मुळीच कारण नाही. पांडव सुरक्षित आहे. दरबारात आपण या गोष्टीची चर्चा करीत होतो तेव्हाही असं होणार. हे मी ओळखलं. ही माहिती मला आपण म्हणून सांगायची नव्हती. दुर्योधनांना धडा शिकावा अशी माझी इच्छा आहे. पांडव शत्रू असणं ही साधी गोष्ट नाही. ते दुर्योधनाला कळायला हवं. हा धडा शिकणं त्याच्या हिताचं आहे. त्यामुळे भविष्यात उद्भवणारी शोकांतिका टळू शकेल. द्रोणाचार्यांच्या मनावरचे ओझे अगदी हलके झाले. ते उघडपणे म्हणाले, दुर्योधना, मला त्या रथात जो दिसतो आहे तो अर्जुनच आहे याची मला खात्री आहे. त्यानं आपलं वेषांतर केलं आहे पण मला खात्री आहे की त्याला धनुर्विद्येत कोणी प्रतिस्पर्धी नाही. असा अर्जुनच आहे. माझ्या अर्जुनाला मी 13 वर्षांनी बघतोय. द्रोणाचार्यांनी अर्जुनाकडे पाहिले पण डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुधारणांमुळे तो त्यांना दिसेना. अर्जुन आणि त्याचा पराक्रम यांच्याविषयी ते बोलत राहिले. त्यामुळे राधेय संतापला. तो द्रोणाचार्यांना म्हणाला, तुम्ही नेहमी अर्जुनाची स्तुती करता आणि त्याचा गुणगौरव गाता. खरे म्हणजे माझ्याशी आणि आपल्या राजा दुर्योधनाशी तुलना केली तर हा अर्जुन आमचा एक 16 अंशांनी भरणार नाही. दुर्योधन म्हणाला, हा जर अर्जुन असेल तर आपलं उद्दिष्ट साध्य झालं आहे. आता पांडवांना आणखी 12 वर्ष आपण वनवासात पाठवू शकतो. बृहन्नडीचा वेश घेतलेला प्रत्यक्ष परमेश्वर असला तरी माझ्या बाणांनी मी त्याला वध करू शकतो. दुर्योधनाच्या शूरवाणीचे भीष्म, द्रोण, कृप, अश्वत्थामा यांनी कौतुक केले. अर्जुन आता शमी वृक्षाजवळ पोहोचला होता. नाजूक आणि भित्रा राजपुत्र उत्तर लढू शकणार नाही हे त्याला दिसत होतं. त्याने त्याच्याकडे दयापूर्वक त्याच्याकडे पाहिले आणि तो म्हणाला, तू जर या वृक्षावर चढावंस अशी माझी इच्छा आहे. या वृक्षावर गांडीव नावाचं शक्तिमान धनुष्य ठेवलं आहे. माझ्याकडे इथे धनुष्य आहे ते पुरेसे कणखर नाही. माझ्यासमोर जे युद्ध आहे त्यासाठी तू आणलेली शस्त्रही फार नाजूक आहे. तू झाडावर चढ आणि तिथे महान पांडवांची शस्त्र ठेवलेली आहेत ती मला आणून दे. वेळ वाया घालवू नकोस. तू झाडावर चढ. राजपुत्र झाडाकडे पाहून म्हणाला, झाडावर एक प्रेत लटकताना मला दिसत आहे. दुसरं काही नाही. मी क्षत्रिय आहे ते मला ठाऊक आहे. तुला ठाऊक आहे. मी प्रेताला स्पर्श कसा करू शकतो? बृहन्नडे, मला हे करायला सांगू नकोस. मी प्रेताला स्पर्श करणंही माझ्या हिताचं नाही. अर्जुन त्याच्याकडे पाहून हसला आणि म्हणाला, तू क्षत्रिय आहेस मला ठाऊक आहे. तुझं घराणं फार मोठं आहे. मी त्याचा अपमान करणार नाही. तू भिवू नकोस. खांदीवर दिसत आहे ते प्रेत नाही. पांडवांची शस्त्र ठेवलेले गाठोडा आहे ते प्रेतासारखं दिसत आहे. मला ठाऊक आहे. झाडावर चढ आणि शस्त्र खाली आहे. राजपुत्र उत्तर झाडावर चढला. त्याने ते गाठोडीचा दोराने बांधलेला बांधलेले दोर कापले. ते गाठोडे घेऊन तो झाडावरून खाली उतरला. त्याने गाठोडे सोडले आणि तो थक्क झाला. त्याला पांडवांची शस्त्र दिसली. त्या शस्त्रांची झळाळी अशी होती
की 100 इंद्रधनुष्य आपल्या डोळ्यासमोर उलगडले आहेत असे राजपुत्र उत्तराला वाटले. राजपुत्र उत्तराने अर्जुनाकडे पाहिले. अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होता. अर्जुनाचा भारावलेपणात तो सहभागी होऊ शकला नाही. त्या शस्त्रांकडे पाहून राजपुत्र उत्तर भीतीने थरथर कापू लागला. अखेरीस प्रयत्नपूर्वक धीर एकवटून तो अर्जुनाला म्हणाला, भरंडे, हे धनुष्य आहे की जिवंत सर्प आहे? सूर्य आणि अग्नी यांच्याप्रमाणे या शस्त्राचं तेज आहे. अशी शस्त्र मी यापूर्वी कधी पाहिली नव्हती. ही शस्त्र अतिशय सुंदर आहे. तुम्हाला यांच्याविषयी काही सांग. अर्जुनाने आपला भावनावेग आता आवरला होता. तो म्हणाला, ज्याला तू प्रथम स्पर्श केलास तो धनुष्य अर्जुनाचा आहे, गांडीव नावाचा धनुष्य. या नावाने ह्या जगात प्रसिद्ध आहे. या जगात दुसरं असं धनुष्य नाही. ते एकमेव आहे. ज्याच्याकडे आहे त्याला चिरंतन कीर्तीचा लाभ होतो. ब्रह्मदेवाकडे हे 1000 वर्ष होतं. त्यानंतर 5000 वर्ष ते इंद्राकडे होतं. नंतर 22 वर्ष ते चंद्राकडे होतं. त्यानंतर समुद्राचा राजा वरुण याच्याकडे होतं. अग्निदेवाने ते वरुणाकडून घेतलं आणि अर्जुनाला दिलं. अर्जुनाने खांडवून जाळलं तेव्हाची ही गोष्ट आहे. तेव्हापासून ते अर्जुनाकडेच आहे. सोनं आणि नीलरत्नांनी सजवलेलं हे धनुष्य भीमाचं आहे. राजसूय यज्ञाच्या वेळी धनुष्यानं सर्व शत्रूंना जिंकलं. हे लाल माणिकाने झळाळणारं धनुष्य माद्रीचा पुत्र नकुल याचा आहे. सोन्यात जडवलेल्या पाचूनी सजवलेले धनुष्य सहदेवाचे आहे. किणकिणणाऱ्या छोट्या घंटा बसवलेले धनुष्य ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर यांचं आहे. हे बाण पहा, ते पांडवांचे आहेत. त्यांच्यावर नावांचे अद्याक्षर कोरलेले आहेत. या बाणांचा भाता कधीच रिकामा होत नाही. गांडीव धनुष्या बरोबरच तो अर्जुनाला मिळाला आहे. ही सगळी शस्त्र पांडवांची आहेत. पांडव 12 वर्षांचा वनवास बघून 13व्या वर्षी अज्ञातवासात गेले तेव्हा त्यांनी त्यांची शस्त्र या शमी वृक्षावर ठेवली होती. राजपुत्र उत्तर उस्पारलेल्या डोळ्याने बराच वेळ ती शस्त्र पाहत राहिला. तो म्हणाला, आपली प्रिय शस्त्र इथं ठेवून पांडव कुठे गेले? काम्यक आणि द्वैतवनात त्यांनी 12 वर्ष काढली असं आम्ही ऐकलं आहे. त्यानंतर ती कुणालाही दिसले नाही. ते कुठं आहे? ते आता कुठे आहे ते तू सांगू शकशील काय? गोड असून अर्जुन त्याला म्हणाला, ऐक उत्तर कुमार, सगळे पांडव विराटनगरीतच आहेत. राजपुत्र उत्तर याच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य पाहून अर्जुन म्हणाला, मी अर्जुन आहे. तुझ्या पित्याचा सोबती म्हणून राहिलेला कंक म्हणजे युधिष्ठिर. तुझा स्वयंपाकी बल्लव म्हणजे भीम. तुझ्या अश्वशाळेची व्यवस्था पाहणारा ग्रांतिक म्हणजे नकुल आणि तुझ्या गोशाळेची व्यवस्था पाहणारा तंत्रीपाद म्हणजे सहदेव. किचकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली सैरंध्री म्हणजे द्रौपदी. भीतीमुळे आपण बेशुद्ध पडू की काय असे राजपुत्र उत्तराला वाटत होते. विराट नगरीत पांडवांचा केवढा अपमान सोसावा लागला या जाणीवेमुळे तो शर्मिंदा झाला. त्याने अर्जुनाच्या पायावर डोके ठेवले आणि तो म्हणाला, महाराज, आपल्याला मी स्वतःची औपचारिक ओळख करून देतो. मी भूमिंजय किंवा उत्तर विराट देशाच्या राजाचा मी पुत्र. अज्ञातवासानंतर अर्जुनाला भेटणारा मी पहिला आहे. तुमच्यासारख्या वीर पुरुषांना आमच्या विराट नगरीत सेवकांची हलकी कामं करावी लागली याचं मला अतिशय वाईट वाटतं. आमच्या हातून 1000 वेळा तुमचा अपमान झाला असणार. मी माझ्या पित्याच्या आणि त्यावेळी दरबारात असलेल्या सर्वांच्या वतीनं तुमची क्षमा मागतो. तुम्ही थोर मनाच्या आहात. तुम्ही आमच्याविषयी दया बाळगून आमचं रक्षण करा. आमच्याशी प्रेमाने वागा. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होता. अर्जुनाने त्याला भूमीवरून वर उठवलं आणि आलिंगन दिलं. त्याच्या अश्रू पुसून त्याचे सांत्वन केले. अर्जुन म्हणाला, चल, उशीर होतो आहे. वाईट वाटून घेऊ नकोस. विराट नगरीत आम्ही अतिशय सुखी होतो. तुझ्यावर किंवा तुझ्या पित्यावर आमचा मुळीच राग नाही. पण आता बोलण्यात दौडाला वेळ नाही. शत्रूच्या तळाकडे आपण लवकर पोचूया. उत्तर कुमार, तू माझी सारथी हो. तू माझा सारथी हो. मी त्यांच्याशी लढेन. गांडीव धनुष्य उचलून घेण्यासाठी माझे हात आता शिवशिवत आहेत. तुला आता थोडी गंमत दिसेल. यापुढे तू मुळीच घाबरू नकोस. राजपुत्र उत्तर शूरपणे हसल्याने म्हणाला, आजपासून कधीही माझ्या मनाला भीतीचा स्पर्श होणार नाही. सूर्याच्या दर्शनानं ही नाहीसं होतं तशी माझी भीती नाहीशी झाली आहे. अर्जुनाने आधी गांडीव धनुष्याला प्रणाम केला आणि त्यानंतर ते आपल्या समर्थ हातात फिरून घेतले. उत्तराने अर्जुनाला रथात बसू दिले आणि त्यानंतर तो स्वतः बसला. रथ पुन्हा एकदा शत्रूच्या तळाकडे निघाला. सिंहाचे चित्र असलेला मत्स्य देशाचा ध्वज अर्जुनाने रथावर उतरवला आणि त्या जागी वानराचे चित्र असलेला आपला ध्वज हवला. तो वेगाने रणांगणाकडे निघाला. त्याचा प्रख्यात देवदत्त शंख त्याने फुंकला. त्याच्या रथाचा विशिष्ट आवाज हवेत घुमू लागला. तो शत्रू सैन्याच्या पुढच्या बाजूला पोहोचला. त्याने आपले गांडीव धनुष्य हातात घेतले आणि त्याच्या दोरीचा टणत्कार केला. त्या आवाजाने शत्रू सैन्याच्या हृदयात धडकी भरली. अर्जुनाने आता आपला रोख निश्चित केला होता.
गांडीव धनेशाचा टणत्कार आणि देवदत्त शंखचा ध्वनी ऐकून द्रोणाचार्य थरारून गेले. ते अतिशय समाधानी दिसत होते. ते म्हणाले, तो पहा, अर्जुन येतोच आहे. आता आपल्याला त्याच्या गायी परत करून हस्तिनापुराला परत जावं लागेल. आमच्या सगळ्या सैन्याचा नाश केल्याखेरीज अर्जुन इथून हलणार नाही हे मला माहीत आहे. आपण परत जाऊया. लढण्यात मला आता काही अर्थ दिसत नाही. दुर्योधन द्रोणाचार्याच्या जवळ आला आणि त्यांना म्हणाला, आचार्य, कृपा करून असं काही बोलू नका. तुम्ही आपल्या सैन्याला निराश करीत आहात. आपण कोणत्या उद्देशाने युद्ध पुकारला हे तुम्हाला माहीत आहे. हस्तिनापुरात असतानाच आपण आपला उद्देश निश्चित केला होता. गायीचा ताबा घेणे नुसतं निमित्त होतं. आपला खरा हेतू आणि गंभीर उद्देश पांडवांना उघड्यावर आणणं हा होता. अज्ञातवासाचं 13वं वर्ष पूर्ण होण्या अगोदर पांडवांची ओळख पटली तर त्यांना पुन्हा 12 वर्षांच्या वनवासाला पाठवू शकतो. अर्जुन आता प्रकट झाला आहे. त्याने प्रकट होण्याची घाई केली आहे असं मला वाटतं. कदाचित असं असेल की आपण अज्ञातवासाचा काळ संपला आहे असं त्याला वाटलं असेल. अज्ञातवासाचंही 13वं वर्ष संपलं आहे किंवा नाही हे आम्हाला आमच्या सन्माननीय आजोबांनी सांगावं. विराटाच्या गायींचं संरक्षण करण्यासाठी अर्जुन प्रकट झाला आहे. नवा चंद्र उगवल्यानंतर 8व्या दिवशी सुशर्माने विराटाला दक्षिणेकडून हल्ला चढवावा आणि 9व्या दिवशी आम्ही आमच्या हल्ल्याला सुरुवात करावी अशी आपली योजना ठरली होती. सुशर्मानं काय केलं ते आम्हाला कळलेलं नाही. तो गायी आपल्या ताब्यात घेऊन निघून गेला असावा किंवा राजा विराटानं त्याचा पराभव केला असावा. जर त्याचा पराभव झाला असेल तर त्याला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे, कारण तो आमचा मित्र आहे. सुशर्माचा पराभव करून मत्स्य देशाचा राजा आमच्याशी युद्ध करण्यासाठी निघाला असेल तर आम्हाला त्याच्याशी लढलं पाहिजे. पण असं जर धरून चाललं की सुशर्माने विराटाचा पराभव केला असेल तर विराटाच्या वतीनं अर्जुन लढण्यासाठी येत असेल तरीही आपल्याला लढलं पाहिजे. पण मी आता काय पाहतोय, अर्जुन युद्ध करायला आला असल्यामुळे भीष्म, द्रोण, कृप यांच्यासारखे महान योद्धे आपल्या रथात नुसते बसून राहिले काय? अर्जुन आला म्हणून काय झालं? त्यानं तुमच्या हृदयात इतकी भीती निर्माण करावी? इंद्र आणि यम हे जरी युद्ध करायला उभे राहिले तर त्यांच्याशी लढाई न करता हस्तिनापुराला परत निघून जातील असं इथे आहे कोण? माझ्या सैनिकांच्या मनात तुम्ही आमच्या आचार्यांनी जर भीती निर्माण केली तर मी काय करावं? सैन्याला धीर देऊन योग्य ते मार्गदर्शन तुम्ही त्यांना करणं हेच बरोबर आहे, नाही का? आता यापुढे अर्जुनाची स्तुती करणं बंद करा. आपल्या सैन्यात उत्साह निर्माण होईल असं काहीतरी आपण करावं. सगळे सैनिक अस्वस्थ झाले. तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टी बोलता. तुम्ही अर्जुनाची स्तुती करणं थांबवा आणि आमचा विचार करा. इतक्यात राधे त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, सगळं सैन्य भेदरलेलं दिसत आहे. त्या आमच्या आचार्यांचे उपकार आहेत, त्यांचे आभार मानले पाहिजे. कुणाला युद्ध करावं असं वाटत नसलं तरी मला त्याची पर्वा नाही. प्रत्यक्ष भार्गव असो की इंद्र असो, अर्जुन आणि त्याच्यासोबतचा कृष्ण, मी एक हाती त्यांच्याशी लढणार. माझ्या धनुष्यातून तीक्ष्ण बाण सुटताना त्यांना पाहू द्या. माझे बाण त्यांच्यावर सर्पासारखी झेप घेतील. तेलाचा अखंड प्रवाह असावा तसा माझ्या बाणांचा प्रवाह त्यांना दिसेल. माझे बाण शत्रूंना ठार करतील. वादळानं वृक्ष उपटून फेकावा त्याप्रमाणे अर्जुनाच्या रथावरचा ध्वज मी उपटून फेकून देईन. अर्जुनावरच्या युद्धाची वाट गेली 13 वर्षे मी पाहतोय. आता माझं स्वप्न खरं होणार याचा मला अतिशय आनंद आहे. माझ्या धनुष्यातून बाण अशा वेगानं आणि सातत्याने सुटतील की ग्रीष्म ऋतूतील गुंगी आणणाऱ्या गुंजनाप्रमाणे माझ्या धनुष्याच्या दोरीतून संगीत निर्माण होईल. 1000 बाणांनी मी अर्जुनाचं शरीर विंधून टाकेल. लाल फुलांनी झाकलेल्या डोंगराप्रमाणे अर्जुनाचं रक्ताळलेलं शरीर दिसू लागेल. गरुड सर्पाला पकडतो त्याप्रमाणे अर्जुनाला पकडून त्याला मी रथातून बाहेर काढेन. माझा राजा आणि मित्र दुर्योधन त्याच्या हृदयात घुसलेला बाण बाहेर काढून मी त्याला आनंदित करेन. गेली कित्येक वर्ष बाण त्याला त्रास देतो आहे. मी हे करीन याची मला खात्री आहे. तुम्हाला जर अर्जुनाची भीती वाटत असेल तर तुम्ही सर्वजण इथून निघून जा किंवा रणांगणावर येऊन मी माझ्या शत्रूंशी कसा लढतो ते तुम्ही पहा. हे ऐकून कृपाचार्य म्हणाले, राधेया, युद्ध करणं आणि ठार मारणं याशिवाय तुला दुसरं काही सुचतच नाही काय? अत्यंत जरुरीचं असेल तेव्हाच युद्ध करावं. युद्ध केल्याशिवाय जर लोकांचं हित साधता येत असेल तर युद्ध टाळलं पाहिजे. तुझे प्रतिस्पर्धी तुझ्यापेक्षा समर्थ आहेत या वस्तुस्थितीचा स्वीकार करायचे तू नाकारतो आहेस. अर्जुन एकटा कुणाबरोबरही युद्ध करू शकतो, तू नाही करू शकत. द्रोण, दुर्योधन, भीष्म, तू स्वतः, अश्वत्थामा आणि मी असे आपण 6 जण आपले प्रयत्न एकवटून त्याला तोंड दिलं पाहिजे. त्याच्याशी एकट्याने लढण्याचं तुझं बोलणं हे खोट्या आत्मविश्वासाचं द्योतक आहे. तू काय बोलतोय हे तुझं तुला ते कळतंय काय?
अर्जुनाला कमी लेखण्याची आणि स्वतःला मोठा समजण्याची तू फार मोठी चूक करतोय. कृपाचार्यांच्या बोलण्यामागचा तिरस्काराचा सूर जाणून राधे संतप्त झाला. तो म्हणाला, अर्जुनाला पाहून आपले महान कृपाचार्य भ्यायले आहेत ते मला स्पष्ट दिसतं. जे भ्यायले आहेत त्याने लढू नये. मी एकट्याने अर्जुनाला ठार करेन आणि माझा मित्र दुर्योधन याला मी देणं लागत असलेले कर्ज करेन. राधे दुर्योधनाकडे वळून म्हणाला, महाराज, काही विशिष्ट प्रसंगी ब्राह्मणांचा सल्ला घ्यावा. भिक्षा वाटायची असेल किंवा भोजन द्यायचं असेल तेव्हा त्यांचा सल्ला घ्यायला हरकत नाही, पण जेव्हा युद्ध करायचं असेल तेव्हा त्यांचा सल्ला घेऊ नये. महान कृपाचार्यांना आता घरी जाऊ द्या. त्या अर्जुनाला भ्यायले आहेत, मी मात्र युद्धच करणार. अश्वत्थामा काही वेळ सगळं ऐकत होता. आता त्याला आपला राग ताब्यात ठेवता येईना. राधे आणि दुर्योधन यांच्याकडे पाहून तो म्हणाला, गायीचं रक्षण करण्यासाठी अजूनपर्यंत तुम्ही काहीही केलं नाही. तुम्ही काही करतच नाही. दुर्योधना, तू तुझ्या प्रिय मित्राच्या योजना ऐकण्याचंच काम करतोयस. गायींनी अशा मत्स्य देशाच्या सीमा ओलांडलेल्या नाहीत. त्या अजून हस्तिनापुराला पोचलेल्या नाहीत. जे बोलण्यायोग्य आहे असं तो आधी काही कर आणि मगच त्याविषयी बोल. राधेया, आता मी काय सांगतो ते आहे. सर्व ब्राह्मण सदाचारणी आहेत हे अड्डेता करून नाहीत. शहाणी माणसं अड्डेता करून नसतात. तू अड्डेता करू आहेस. तू काहीही करत नाहीस. जे खरोखर काही करतात ते त्याविषयी बोलत नाही. अग्नीचंच उदाहरण घे. सगळ्या जगाचं अन्न अग्नी शिजवतो, तो त्याविषयी बोलतो का? सूर्याकडे पहा. बाकी सगळ्या देवांचं काम एकत्र केलं तरी त्याहून अधिक काम तो करतो. तो स्वतःची स्तुती तिथं गात बसतो का? माझ्याकडे पहा, केवढं मोठं काम मी करतो आहे. या आणि आश्चर्य करा असं तो कधी म्हणतो का? या शक्तिशाली पृथ्वीकडे पहा. सजीव आणि निर्जीव या सर्वांचं ओझं ती वाहते आहे. हजारो वर्षे ती सहन करते. माझ्याकडे पहा आणि माझ्या सहनशीलतेचं कौतुक करा. मी इतकं सगळं करते आहे. माझं हे कर्तृत्व आश्चर्यदायक नाही काय असं ती कधीच बोलत नाही. पण तुझी पंगत वेगळीच आहे. तू काहीही न करता फक्त बडबड करतो आहेस. अश्वत्थामा दुर्योधनाकडे वळून म्हणाला, ब्राह्मण द्यूत खेळून राजे जिंकता येत नाही. जे खरे शूर असतात ते लढवाडीचा खेळ खेळत नाही आणि तसं खेळून जिंकले राज्य आपण युद्धात जिंकलं म्हणून मिरवत नाही. दुर्योधना, तू खरं तर थोर राजा आहेस, पण तू या प्रसंगी वैशापेक्षाही वाईट बघतोयस. विकणं आणि ठकवणं यात वैश्य प्रवीण असतो. तू स्वतःला क्षत्रिय म्हणतोस. आपल्या प्रतिस्पर्ध्याला फसवून कुठल्या क्षत्रियानं कधी कुणाचं राज्य जिंकलं आहे का? आणि ते सुद्धा ज्याच्या खेळात फसवून. तो वैश्याहूनही वाईट आहेस. वैश्य फसवतो कारण त्यावर त्याचा चरितार्थ चालतो. पण तू तुझ्या जातीपेक्षा खालच्या दर्जाचा व्यवसाय स्वीकारला आहेस आणि आपल्या अप्रामाणिकपणा तू भूषण मानतोस. लबाडीनं जिंकलेल्या राज्याचा आनंद मानणं यात काही विशेष आहे काय? सुंदर इंद्रप्रस्थ नगरी तू लढून जिंकली आहेस. युधिष्ठिर आणि त्याचे भाऊ यांना युद्धात जिंकून तू त्यांना आपले दास केले आहेस काय? पांडवांना युद्धात जिंकून तेजस्वी द्रौपदीला तू आपली दासी केली आहेस काय? नाही. कुरुभूषण दुर्योधन याने द्विताच्या खेळात या सर्वांना जिंकला आहे. तो खेळ सुद्धा तू स्वतः खेळलेला नाहीस. त्यासाठी तुला तुझ्या दुष्ट मामाची मदत घ्यावी लागली. युधिष्ठिर नावाचा चंदन वृक्ष तू एका गावात तोडलास. तुझा प्रिय मित्र राधेय हा नेहमीच अर्जुनाच्या असूया करीत आलाय. तुझ्या उदात्त स्वभावाच्या एका गोष्टीमुळे तू नाश करीत आलायस. ती गोष्ट म्हणजे पांडवांचा देश. त्यांना लढायचं असेल त्यांना लढू दे. लढायचं नाही असा निर्णय मी घेतलाय. जर विराट युद्ध करायला आला तर मी तुला मदत करेन, पण अर्जुनाविरुद्धच्या युद्धात मी राधेयाला मदत करणार नाही. अर्जुन माझ्या पित्याचा जसा प्रिय आहे तसा तो मलाही प्रिय आहे. अश्वत्थामाने आपले धनुष्य आणि बाणांचा बाता जमिनीवर फेकून दिला आणि तो शांतपणे आपल्या रथात जाऊन बसला. भीष्म मध्ये पडले आणि म्हणाले, द्रोण म्हणतात ते खरं आहे. कृप म्हणतात तेही मला बरोबर वाटतं. ब्राह्मणांना तसं का बोलावं असं वाटलं याचं स्पष्टीकरण करताना महान अश्वत्थामा जे सत्य आहे तेच बोललं. राधेयाने केला तसा त्यांचा अपमान करता कामा नये. दुर्योधना, परिस्थितीचा विचार कर. तू त्यांचा मुळीच विचार करत नाहीस. मित्राविषयी तुला वाटणाऱ्या प्रेमामुळे तू हे घडू देतोस. तू फाटाफूट होऊ देता कामा नये. सैन्यात तर फाटाफूट मुळीच होता कामा नये. या थोरांना तू शांत कर. आपल्या वीरांना तो अपसात लढू देता कामा नये. भीष्म अश्वत्थामाकडे पाहून म्हणाले, राधेयाच्या बोलण्यामुळे आपला अपमान झाला असं तू वाटून घेऊ नकोस. सैन्याला हुरूप यावा म्हणून तो तसा बोलला. तू तुझा राग प्रकट करण्याची योग्य वेळ नव्हे. भावना वेगातल्या त्याच्या बोलण्याला तू क्षमा केली पाहिजेस.
तुम्ही तिघांनी या तरुणांना क्षमा केली पाहिजे. तुझ्या पित्यानं आणि मामानं अर्जुनाची प्रशंसा केल्यामुळे सैन्याचं नीतिधैर्य खचून जाईल असं त्यांना वाटलं. राधे याच कारणासाठी चिडून बोलला, कृपा करून या सगळ्या गोष्टी तुम्ही सारेच विसरून जा आणि नजीकच्या धोक्यावर आपलं चित्त एकाग्र करा. आपण सर्वजण एकत्र येऊन अर्जुनावर हल्ला केला पाहिजे. शहाणी माणसं लवकर विसरतात. भीष्मांच्या बोलण्याने अश्वत्थामा थोडा शांत झाला. दुर्योधनाची कीव येऊन भीष्माने त्याच्याकडे पाहिले आणि ते म्हणाले, वत्सा, द्रोण म्हणतात ते बरोबर आहे. पांडवांचा वनवासाचा आणि अज्ञातवासाचा काळ संपलेला आहे. कालचक्राचं भ्रमण नियमबद्ध असतं, पण तरीही ग्रह आणि तारे यांचा परिणाम त्याच्या प्रगतीवर होतो. आपल्या निरीक्षणातून निसटलेला प्रत्येक क्षण ज्योतिर्विदांनी मोजलेला आहे. ते असं म्हणतात की दर 5 वर्षांनी काळाच्या लांबीत 2 महिन्यांची वाढ होते. 13 वर्षांच्या वनवासाच्या काळात 5 महिने आणि 12 दिवसांची वाढ झाली आहे. पांडवांची 12 वर्षे वनवासात आणि 1 वर्ष अज्ञातवासात गेलं आहे. 5,500 वर्षापूर्वीची कालगणना सांगतात. आत्तासुद्धा आपण अधिक मास करतो. म्हणजे त्या काळापासूनही आपल्याकडे प्रगती आहे, माहिती आहे. आणि 2000 वर्षापूर्वी ख्रिश्चन ही जी सुरू झाली गणना, इसवी सन 1400पर्यंत त्यांच्या वर्षात फक्त 10 महिने होते. 10 म्हणजे त्याच्या आधीची कालगणना सगळी चुकीची आहे. 10 महिन्याचं 1 वर्ष अशा आधाराने ते हे केलेलं आहे, मोजलं गेलेलं आहे. 14व्या शतकात 15व्या जेव्हा भारताशी त्यांचा संपर्क आला आणि ह्यांच्याकडे पाऊस किंवा ऋतुमानाप्रमाणे सगळं जे घडतं हे त्यांनी पाहिलं आणि मग त्या महिन्याचं म्हणून त्यांनी जुलै आणि ऑगस्ट हे 2 महिने त्यांनी मध्ये टाकले. नाहीतर तर सप्तम, अष्टम, नवम आणि दसम डिसेंबर संस्कृत प्रबोधमध्ये ह्याच्यातून त्यांनी ते नावं दिले. तर 10 महिन्याचं त्यांचं खरं वर्ष होतं आणि सगळ्या जगाला त्यांनी राज्य होतं, जगावरून मूर्ख बनवून ठेवले. अजूनपर्यंत तसंच चाललेलं मूर्खता. आणि त्या काळात आपली कालमान आपण पद्धती एवढी पुढे गेली म्हणजे त्याने ठरल्या काळावरून 5 महिन्यांचा वनवास अधिक भोगला आहे. युधिष्ठिर हा सदाचरणी युद्धात्त वृत्तीचा माणूस आहे. त्याला आणि त्याच्या भावाने माहिती होतं, पण 13वं वर्ष 5 महिन्यांनी कमी करण्याचा विचार युधिष्ठिराने मनात आणला नाही. आपल्या भावांबरोबर तरी शांतपणाने सहन केलं. 13वं वर्ष संपलं हे अर्जुनाला ठाऊक आहे. त्यामुळेच तो प्रकट झाला. हे सुद्धा त्याने विराट राजाला मदत करावी म्हणून. धर्माच्या बेडीनं पांडव जखडले गेले. धर्मानं आखून दिलेली रेषा ते कधीही ओलांडणार नाही. ते कधी असत्य बोलणार नाही. वनवास व अज्ञातवासाचा काळ संपला असं जर युधिष्ठिर म्हणत असेल तर तो संपलेला असणारच. बरं, इतकंच, बस इतकंच. भीष्म काही क्षण थांबले आणि म्हणाले, या अर्जुनाकडे पहा, तो अजिंक्य आहे. तो आणि त्याचे भाऊ याने आमच्याशी युद्ध करायचं ठरवलं तर आम्ही त्यांचा पराभव करू शकणार नाही. दुर्योधना, मला तू आवडतोस. तुझा नाश झालेला मला पाहायचा नाही. ही तुला मिळालेली शेवटची संधी आहे. तू पांडवांना शत्रू का मानतोस? तू त्यांचं राज्य त्यांना परत कर. त्यांच्याशी शांततेचा संबंध प्रस्थापित कर. तू सुखी होशील. सगळं जग कत्तलीपासून वाचेल. माझा सल्ला स्वीकार. पांडवांना बोलावून घे आणि त्यांचं राज्य त्यांना परत कर. दुर्योधनाचा चेहरा निराशेने पांढराफटक पडला. पांडवांना वनवासात पाठवण्याचे त्याचे स्वप्न कायमचे नष्ट झाले. संतापाने त्याचे डोळे लाल झाले. तो म्हणाला, पांडवांना मी त्यांचं राज्य परत देणार नाही. आता आपण फक्त युद्ध या विषयावरच बोलायचं. मी आता आणि नंतर सुद्धा युद्धच करणार. आता युद्धाची तयारी कर. द्रोण म्हणाले, कृपा करून माझा सल्ला ऐका. आपण आपल्या सैन्याचे 4 भाग करूया. दुर्योधना, सैन्याचा 1 भाग तू घे. तू हस्तिनापुराकडे जा. त्याने सर्वांकडे पाहिले आणि तो म्हणाला, कोणतेही किंमत देऊन राजाचं रक्षण केलं पाहिजे. दुर्योधनाशी अर्जुनाचं युद्ध होऊ देता कामा नये. सैन्याच्या दुसऱ्या भागाला गाई घेऊन हस्तिनापुराकडे जाऊ. उरलेलं अर्धसैन्य अर्जुनाशी युद्ध करण्यासाठी इथं राहील. भीष्म, कृपा, अश्वत्थामा, राधे आणि मी अर्जुनाशी लढू. इंद्र जरी त्याच्या मदतीला आला तरी परवा नाही. अर्जुनाच्या रथाचा आवाज ऐकू येतो आहे. तो वेगानं येतो आहे. आपण आता वेळ न घालवता राजा दुर्योधनाला राजधानीला पाठवूया. अर्जुनाचा रथ त्यांच्या दिशेने वेगाने येत होता. समोरच्या सैन्याचा अर्धचंद्राकार व्यूह त्याने न्याहाळला. वज्रव्यूह असे त्याचे नाव होते. हिऱ्याला भोग पाडणं जसं कठीण, तसेच या व्यूहाला भेद करणं कठीण. अर्जुन स्वतःशीच हसला आणि म्हणाला, हा व्यूह माझ्या आजोबांनी रचला. असं विचित्र विविध गृह रचण्यात ते कुशल आहे. त्याने आजोबांच्या रथाचा ध्वज पाहिला.
रथावरची सोनेरी रंगाची ताल वृक्षाची प्रतिमा पाहून शत्रूच्या हृदयात धडके भरत असे. हवेतून 2 बाण आले आणि ते द्रोणांच्या पायाशी पडले. भीष्म आणि कृप यांच्या पायाशी तसेच 2 बाण पडले. आणखी 2 बाण आले, ते द्रोणांच्या कानाजवळून गेले. भीष्म आणि कृप यांच्या कानाजवळूनही आवाज करीत असेच बाण गेले. त्या सर्वांना याचा आनंद झाला. हे बाण म्हणजे गुरुजनांविषयीची नम्रता, कृतज्ञता सुचवणारी जणू प्रतिके होती. पहिले 2 बाण म्हणजे 13 वर्षानंतर भेटलेल्या गुरूंना केलेला प्रणाम होता. दुसरे 2 बाण युद्ध करण्यासाठी मागितलेली परवानगी होती. युद्धाला सुरुवात झाली. बऱ्याच वेगाने अर्जुन पुढे गेला. त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याकडे पाहिले. राजपुत्र उत्तर याला ते म्हणाले, माझी वाट अडवण्यासाठी त्याने हा युद्ध रचला आहे. कौरवांचे कसलेले वीर मला दिसत आहे. मला राधेही दिसतो, पण दुर्योधन मला कुठेच दिसत नाही. सैन्याचा एक गट हस्तिनापुराच्या दिशेने जाताना मला दिसतो. मी त्यांचा डाव ओळखला आहे. माझी आणि दुर्योधनाची लढाई होऊ नये हा त्यांचा हेतू आहे. सैन्याचा एक भाग आणि गायी घेऊन दुर्योधन निघाला आहे. चल, आपण त्याचा पाठलाग करूया. आपण आधी गायींची सुटका केली पाहिजे. अर्जुनाने सांगितल्याप्रमाणे राजपुत्र उत्तर याने रथ ओढवला. सैन्याच्या पश्चिम बाजूने ते पुढे निघाले. अर्जुन लढत पुढे गेला. दुर्योधनाच्या अनेक भावांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण कुणालाही ते शक्य झाले नाही. दुर्योधनाच्या रथाच्या सोनेरी कपड्याच्या ध्वजावर रेखलेली सर्पाची प्रतिमा अर्जुनाच्या डोळ्यांसमोर दिसत होती. राजपुत्र उत्तर त्याला अर्जुन म्हणाला, इतर कुणाबरोबर युद्ध करण्याची माझी इच्छा नाही. मला गायींची सुटका करायची आणि ज्यानं आम्हाला अतोनात त्रास दिला आहे त्याला युद्धाचं आव्हान द्यायचं. त्या गर्विष्ठ राजानं आमच्या राणीला खूप वेदना भोगायला लावल्या आहेत. त्यावेळी आमच्याकडे पाहून जे हसले त्यांना मला ठार करायचे. हा राजा माझ्या नजरेवरून निष्ठून चालला आहे. द्रोणांनीच ही योजना आखली असणार. मला खात्री आहे की राजाला वाचवण्यासाठी त्यांनी हे केलं आहे. नाहीतर राजा दुर्योधन रणांमधून कधीही पळून जाणार नाही. मला त्याचा पाठलाग केलाच पाहिजे. कौरवांच्या सैन्याकडे मुळीच लक्ष देऊ नका. ध्वजावरची सापाची प्रतिमा दिसली त्या दिशेने तू रथ नाही. अर्जुनाचा रथ भीष्मांच्या जवळून धडाडत पुढे गेला. त्याने अर्जुनाकडे पाहिले आणि ते त्याचा हेतू ओळखला. सिंह आपल्या भक्ष्याचा करतो तसा पाठलाग अर्जुन राजाचा करतो आहे. गायींना घेऊन जन्याचा जो भाग निघाला होता त्याच्याजवळ अर्जुन जाऊन पोहोचला. रथाचा वेग कमी कर असं त्याने राजपुत्र उत्तर याला सांगितलं. अर्जुन म्हणाला, आधी आपण गायींची सुटका करूया. गायींचे रक्षण करणाऱ्या कौरव सैन्याशी त्याने लढायला सुरुवात केली. अर्जुनाच्या धनुष्यातून बाणांचा अखंड प्रवाह वाहत होता. कौरवांचे सैनिक पळून गेले. आपल्या शेपट्या उंचावून आपल्या घायलेल्या पाडसांना सोबत घेऊन राजा विराटाच्या गायी मागे वळल्या आणि दक्षिणेच्या दिशेने धावू लागल्या. त्या नगरीकडे निघाल्या होत्या. गायींची सुटका झाल्याचे पाहून गुराख्यांना अतिशय आनंद झाला. सैन्याचा 1/3 भाग 1/4 भाग आपल्या सोबत घेऊन जाणाऱ्या राजा दुर्योधनाच्या दिशेने अर्जुनाचा रथ आता धावू लागला. सैन्यातले ज्येष्ठ वीर अर्जुनाच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष ठेवून होते. त्याला अडवून पुढे जाऊ न देण्याची त्यांनी तयारी केली. सैन्याचा अर्धचंद्राकार व्यूह आता पार बुडून गेला होता. राधेय, भीष्म आणि इतर वीर अर्जुनाच्या दिशेने निघाले. आपले गुरु द्रोण यांना आपल्या बाणांनी इजा पोचू नये म्हणून अर्जुन अतिशय काळजी घेत होता. दुर्योधनाचे भाऊ अर्जुनाला थोपवण्यासाठी पुढे झाले. त्यांच्याशी लढत अर्जुन राधेकडे वळला. राधेय अर्जुनाच्याच दिशेने येत होता. अर्जुन राजपुत्र उत्तर याला म्हणाला, तो पहा, त्याचं नाव राधेय. तो माझा कायमचा प्रतिस्पर्धी आहे. तो महान धनुर्धर आहे. तो भार्गवांचा शिष्य. अनेक दिव्य शस्त्र त्यांच्याकडे आहेत. कौशल्य आणि शौर्य यात तो माझी बरोबरी करणारा दुसरा कुणी नाही. तो महान वीरपुरुष आहे. रथ त्याच्याकडे घेऊन जा. पहा, राजा दुर्योधन परत फिरला आहे. सर्पाची प्रतिमा असलेला त्याचा ध्वज आपल्या दिशेने येतोय. दुर्योधन या रणांगणातून पळून जाणारा बेकड नाही हे मला ठाऊक आहे. तोही इथे येतोय. माझे प्रिय आजोबा भीष्म हेही आमच्याचकडे येत आहे. राजाचं रक्षण करणं हे त्यांचं एकमेव उद्दिष्ट आहे. भीष्म हे सर्वश्रेष्ठ कौरवीर आहे. आता ते दुर्योधनाच्या सैन्यातले एक सैनिक झाले आहे. लोहचुंबकाप्रमाणे दुर्योधनाने या सर्वांना अगदी प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षून घेतलं आहे. मला या सगळ्यांशी लढायचं आहे. जिथून मी लढू शकेन अशा रणांगणाच्या मध्यभागी माझा रथ घेऊन चाल. रथ वेगाने दौडला. अश्वत्थामाने राधेयाकडे पाहून स्मित केले. तुला संधी मिळाली आहे, आता तू काय करतोस ते पहा. असेच जणू त्याला त्या स्मितातून सुचवायचं होतं. तो राधेयाला म्हणाला, राधेया पहा, तुझ्याशी लढायला उत्सुक असलेला अर्जुन येतोय. गेली कित्येक वर्ष दरबारात तू आपण अर्जुनाला कसे ठार करू याविषयी केलेली भाषणं दुमदुमली आहेत.
आता तो सिंहासारखी गर्जना करीत इथे आला आहे. आता त्याच्याशी तुला लढताना आम्हाला पाहू दे. तुझा जर पराभव झाला तर तो हस्तिनापुराला दरबारात परत जा आणि कुटील बुद्धीच्या शकुनीशी पांडवांना नष्ट करणारी एखादी लबाडीची युक्ती सुचते का बघ याची चर्चा कर. राधेयाचे डोळे आग ओकू लागले. तो म्हणाला, मला टोमणे मारू नकोस. मी अर्जुनाला भीत नाही. मी कधीही भयलोड नाही. कृष्णाला सुद्धा मी भीत नाही. मी कसा लढतो ते तू पहा. मी ते तुला दाखवतोच. स्मित करीत अर्जुन समोर आला. दुर्योधन रणांगणाच्या मध्यभागी पोहोचला. तो लढायला तयार होता. भीष्म, द्रोण, कृप, अश्वत्थामा, दुर्योधन, राधेय, शकुनी, विकर्ण अशा साऱ्या कौरववीरांशी चहूबाजूने अर्जुनाला घेरले होते. भयंकर युद्ध झाले. ते सगळे अर्जुनाशी लढले. सगळेजण आणि प्रत्येक जण अर्जुन निर्भय होता. त्याला राधेयाशी लढायचे होते. त्याने आपले लक्ष राधेयावरच केंद्रित केले. अर्जुन एकट्या राधेयाशी युद्ध करायला उभा राहिला. तो द्वंद्व युद्ध विलक्षण होते. सगळेजण हे युद्ध मंत्रबुद्धून पाहत होते. दोघेही महान धनुर्धर होते. शौर्य आणि कौशल्य यांच्या बाबतीत त्यांची एकमेकांची स्पर्धा सुरू होती. अर्जुन म्हणाला, राधेया ये. जुनी देणीघेणी आता आपण पुढे करूया. तू मला ठार करण्याची शपथ घेतली आहेस आणि तुला ठार करण्याची शपथ मी घेतली आहे. कोण जिंकतो आणि कोण आपली शपथ खरी करतो ते आता पाहूया. शौर्यात आपल्याशी बरोबरी करील असा कोणीही नाही. अशी शेखी मिरवताना मी तुला ऐकलं आहे. तू तुझं विधान सिद्ध करण्याची वेळ आता आलेली आहे. आता इथून तू जिवंत परत कसा जातोस हेच मी पाहतो. राधे असून म्हणाला, माझ्या प्रिय अर्जुना, तुझ्याशी द्वंद्वयुद्ध करून तुला संपवायचंय. संपवासाठी मीही उत्सुक आहे. पोकळ बडबड करीत फुकट वेळ घालवण्याची मला इच्छा नाही. चल, युद्धाला सुरुवात करूया. बराच वेळ त्यांचे युद्ध चालले होते. राधेयाचे बाण इतक्या वेगाने सुटत होते की नजरेने त्यांचा मागोवा घेणे शक्य नव्हते. ते तीक्ष्ण होते. अर्जुनाला त्याच्या घोड्यांना आणि सारथ्याला सुद्धा त्यांनी जखमी केले. राजपुत्र उत्तर निर्भयपणे लढत. अचानक तो वीर बनला होता. अर्जुनाचा मोठा प्रभाव त्याच्यावर पडला होता. अर्जुनाच्या हल्ल्यासमोर बराच वेळ राधेयाने तग धरला, पण अखेर त्याला पराभव मान्य करावा लागला. त्याचे कपाळ, त्याची मान, त्याचे खांदे, त्याचे बाहू, त्याची रुंद छाती या सर्व ठिकाणी अर्जुनाचे बाण पिटून राहिले. राधेयाने लढायचे सोडून दिले आणि ते रणांगणातून पळून गेले. अर्जुन आणि द्रोण यांचे द्वंद्व युद्ध सुरू झाले. अर्जुन जिंकतो आहे असे दिसले तेव्हा अश्वत्थामा पित्याच्या मदतीला धावून गेला. वाटेत जाणारी प्रत्येक गोष्ट जाळत जाणाऱ्या वणव्यासारखा अर्जुन लढत होता. द्रोण, अश्वत्थामा आणि कृप यांचा अर्जुनाने पराभव केला. लढण्याची दैवी देणगी लाभलेला योद्धा असेच अर्जुनाचे वर्णन करता आले असते. सर्वसामान्य मर्त्य मानवाप्रमाणे तो दिसत नव्हता. भीष्म त्यांच्या मदतीला आले. अर्जुनाने प्रत्येकाचा पराभव केला. त्याला दुर्योधनाबरोबर लढायचे होते. दुर्योधनाचा माग गाडीत तो गेला. अर्जुन आणि दुर्योधन लढू लागले. ज्या गोष्टी घडत होत्या त्यामुळे दुर्योधन आधीच निराश झाला. अर्जुनाने कौरवांच्या सैन्य चारी दिशांना उधळले असल्याचे त्याने पाहिले. त्याने मोठ्या शौर्याने अर्जुनाशी लढण्याचा प्रयत्न केला, पण तो फार काळ लढू शकला नाही. अर्जुनाने त्याच्या घोडे आणि हत्ती ठार केले. दुर्योधन आपल्या सामर्थ्यावर चुलत भावाशी लढू शकला नाही. रणांगणातून पळून जाणे त्याला भाग पडले. अर्जुनाने आपल्या बाणावून तीक्ष्ण अशा शब्दांनी त्याचा पाठलाग केला. अर्जुन त्याला म्हणाला, तू आज रणांगणात आपली कीर्ती आणि लौकिक सोडून पळून गेलायस. असा बेकटपणा दाखवणं क्षत्रियाला शोभत नाही. आपल्या प्राणाच्या मोबदल्यात आपली कीर्ती, आपलं लौकिक देऊन टाकण्या इतके तुझे प्राण तुला प्रिय आहेत काय? अखेर हे जीवन म्हणजे काय? काही क्षण तू बेकडासारखा वागतोयस. अशा जगण्याच्या इच्छेपेक्षा रणांगणात मरण्याची इच्छा धरावी. तुझं नाव दुर्योधन असं ठेवलं आहे. त्याचा अर्थ तुझ्याशी लढणं कठीण आहे असा. सुयोधन असंही तुझं नाव दुसरं आहे. त्याचा अर्थ चांगला योद्धा असा आहे. तू आज तुझ्या या वागण्यानं तुझी दोन्ही नावं अर्थशून्य केली आहेस. तुला स्वतःची शरम वाटायला हवी. चल, तू आपला पौरुष आठव आणि लढायला उभा राहा. अर्जुनाच्या निष्ठुर शब्दांचा दंश झालेला दुर्योधन मागे परतला आणि पुन्हा लढायला तयार झाला. जखमी सर्पासारखा तो लढू लागला. त्याचा अहंकार दुखावला गेला होता. तो अतिशय संवेदनशील होता. त्याच्यावर लादले गेलेले अपमान त्याला सहन होईल. राधेय त्याला मदत करण्यासाठी त्याच्या उजव्या बाजूने लढू लागला, पण त्यांना अर्जुनाचा पराभव करणे शक्य होते. द्रोण आणि इतर कौरववीर त्यांनी पुन्हा एकदा अर्जुनाला गेवाडा घातला, पण व्यर्थ. आपण कौरव सेनेचा चांगलाच दुराव उडवल्याचे अर्जुनाला कळले. त्याने संमोहन अस्त्राचा वापर केला. सर्व सैन्याला मूर्छित करण्याचे सामर्थ्य त्या अस्त्रात होते. कौरवांचे सर्व सैन्य मूर्छित झाल्यागत पडलेले राजपुत्र उत्तरेला दिसले.
राजकन्या उत्तरा हिने दिलेल्या विनंतीची अर्जुनाला आठवण झाली. तो राजपुत्र उत्तराला म्हणाला, हे सगळे संमोहनाच्या अवस्थेत आहेत. रथातून खाली उतरून त्यांच्याजवळ जा आणि त्यांची उत्तरीय आणि शैले काढून घे. राधेच्या छातीवर सुंदर पिवळं रेशमी वस्त्र दिसत आहे, ते घेऊन ये. अश्वत्थाम्याच्या अंगावरचा शेला काढून. दुर्योधनाच्या अंगावर सुंदर पिवळं निळं रेशीम आहे. तुझ्या बहिणीला ते आवडेल, ते घेऊन ये. माझ्या आजोबांच्या फार जवळ जाऊन माझा अस्त्राला निष्प्रभ करण्याचा मंत्र त्यांच्याकडे आहे. ते संमोहनात नसण्याची शक्यता आहे. त्यांच्याजवळ जाऊन धोका पत्करून. राजपुत्र उत्तर रथातून खाली उतरला आणि त्याने मूर्छित पडलेल्या वीरांच्या अंगावरची रेशमी वस्त्रे आभूषणे गोळा केली. तो आपल्या रथात येऊन बसला. त्यांची निघायची तयारी झाली. भीष्मांनी त्यांचा रथ थांबवायचा प्रयत्न केला, पण त्यांच्या रथाचे घोडे अर्जुनाने ठार केले. अर्जुनाने दुरूनच त्यांना प्रणाम केला आणि तो विराट नगरीच्या दिशेने निघाला. कौरवांचे सगळे सैन्य समूहातून जागे झाले. त्यांना अर्जुनाचा पाठलाग करायचा होता, तर भीष्म त्यांना हसून म्हणाले, मूर्खपणा करू नका. आपला पराभव झाला ही गोष्ट स्वीकारा. आपण हस्तिनापुराला परत जाऊ. तुमची वस्त्र आणि दागिने काढून घेतले गेले आहेत, हे मी पाहिले. याचा अर्थ तुमचा सन्मानच त्याने काढून घेतला. काही वर्षांपूर्वी तुम्ही त्यांच्या बाबतीत जे वागला त्याचा अगदी योग्य असा सूड त्याने घेतला. मी अर्जुनाला थोपवण्याचा प्रयत्न केला, पण मला ते शक्य झालं नाही. तुम्ही संमोहनात असताना तो तुम्हाला ठार करून निघून गेला. म्हणजे ठार करू शकला असता, पण तो इतका सत्प्रवृत्त आहे की त्याने तसं केलं नाही. आपण हस्तिनापुराला परत जाऊ. दुर्योधन काहीच बोलला नाही. त्याच्या सर्व योजना उद्ध्वस्त झाल्या. दूर क्षितिजाकडे त्याला अर्जुनाचा रथ जाताना दिसला. तिथून अर्जुनाने सोडलेले बाण वडील मंडळींच्या पायाशी येऊन पडले होते. अशा रीतीने त्याने त्यांचा निरोप घेतला. दुर्योधनाचा निरोप घेण्यासाठी त्याने एका बाणाने त्याचा मुकुट जमिनीवर पाडला. आता अर्जुनाचा रथ त्याच्या दृष्टीपणाकडे गेला होता. मनोभंगाचा सुस्कारा टाकून दुर्योधनाने हस्तिनापूरला परत जाण्याचं ठरवलं. अर्जुन रथातून खाली उतरला. तो राजपुत्र उत्तरेला म्हणाला, परमेश्वराच्या कृपेने गायींची सुखरूप सुटका झाली. शत्रूंचा पराभव झाला. तुझा विजय झाल्याचा संदेश आता तुझ्या नगरात पाठवला. एक इशारा मला तुला द्यायचा आहे. पांडव आपल्या दरबारात आहे. हे तू तुझ्या पित्याला इतक्यात कळू देऊ नकोस. त्याला अचानक जर हे कळलं तर तो धक्का त्याला सहन होणार नाही. कौरवांच्या सैन्याचा तू पराभव केलास आणि त्यांनी नेलेल्या गायी परत मिळवायचा असंच त्यांना सांग. राजपुत्र उत्तर म्हणाला, हे अशक्य आहे. अड्डेचा मिरवण्याचे माझे दिवस आता गेले आहेत. जे कर्तृत्व माझं नाही त्याचं श्रेय मी घेणार नाही. अर्जुन म्हणाला, तात्पुरतं त्यांना असं सांग. योग्य अशी वेळ आली की त्यांना सत्य सांगू शकशील. शमी वृक्षाच्या दिशेने ते निघाले. रथावरच्या वानराची प्रतिमा असलेला ध्वज काढून टाकला. त्याऐवजी सिंहाची प्रतिमा असलेला ध्वज उभारण्यात आला. महान गांडी धनुष्य नाजूकपणे कपड्यात गुंडावून ते इतर शस्त्रांसोबत ठेवण्यात आले. त्यानंतर हे दोघे नगरीकडे निघाले. राजपुत्र उत्तर आता रथात बसला होता आणि ब्रह्मणा रथाचे स्वारथ्य करत लढत असताना कपडाने बांधलेली हात केस पुन्हा विणीच्या स्वरूपात पाठवून घडत होते. 10-11 पानं आहेत. काय करायचं? पूर्ण करायचं म्हणजे हा भाग संपेल. चालेल. त्रिगर्तांचा पराभव केल्यानंतर राजा विराटाने विजयोत्सवाने नगरीत प्रवेश केला. गायींची सुटका केली होती. नगरीतल्या नागरिकांनी मोठ्यांनी मिरवणूक काढून तिथे स्वागत केले. बरोबरच्या पांडवांच्या समवेतच त्याने नगरीत प्रवेश केला. राजवाड्यात राणी आणि राजकन्या यांनी त्यांचे स्वागत केले. कौरवांनी स्वारी केली असून राजपुत्र उत्तर त्यांच्याशी एकटा लढणार असल्याची माहिती राजकन्या उत्तरा यांनी त्याला दिली. त्याच्यावर आलेल्या संकटामुळे राजा दुःखी झाला. राजपुत्र उत्तर याच्या रथाचे सारथ्य बृहन्नडा करीत असल्याचे त्याला सांगण्यात आले. हे ऐकून राजा निराशेत अगदी खोल बुडून. तो म्हणाला, आता माझा मुलगा काय बरं करेल? कौरवांचे मोठमोठे वीर लढणार आहेत. भीष्म, द्रोण, कृप आणि अजिंक्य असलेल्या राधे जे सगळे आपल्यावर हल्ला करणार आहेत. माझा मुलगा काय करेल? आता ताबडतोब माझं सैन्य गोळा करून मला माझ्या मुलाच्या मदतीला गेलं पाहिजे. सुशर्माचा पराभव झाल्यानंतर मला अगदी सगळी संकट संपली असं वाटलं होतं. हे नवसंकट येईल याची मला कल्पनाही नव्हती. आता ताबडतोब मला सैन्य गोळा केलंच पाहिजे. आता या दुसऱ्या लढाईसाठी राजा आपल्या मंत्र्यांना आणि भावांना आवश्यक त्या सूचना देत. युधिष्ठिर हे सर्व पाहून राजाला म्हणाला, निराश होऊ नकोस. तुझ्या पुत्राच्या रथाचं स्वारथ्य बृहन्नडा करते आहे. हे कळल्यामुळे मी अगदी निश्चिंत झालो आहे.
तुझ्या पुत्राच्या रथाचं स्वारथ्य जर धुरंधरा करीत असेल तर तुझा पुत्र इंद्र आणि यम यांचाही पराभव करू शकेल. धुरंधरेला ओळखतो, तिची थोरवी मला माहीत आहे. मन शांत ठेवून तुझ्या पुत्राचा विजय झाल्याची बातमी येण्याची वाट पाहा. तुझा पुत्र विजय मिळवेल याची मला खात्री आहे. राजाला युधिष्ठिराविषयी अतिशय आदर होता, त्यामुळे राजाने शांत राहण्याचे कबूल केले. दुःखाने त्याचे हृदय जड झाले होते, पण तरीही त्याने राजपुत्र उत्तर याच्याकडची काही बातमी येण्याची वाट पाहण्याचे ठरवले. राजाने काही तास अशी वेदना भोगली. इतक्यात काही गुराखी त्याला भेटायला आले. ते म्हणाले, महाराज, रणांगणाच्या जवळून आम्ही आलो आहोत. बृहन्नडा राजपुत्राच्या रथाचं स्वारथ्य करीत असल्याचं आम्ही पाहिलं. आम्हाला पाहून रथ थांबला. बृहन्नडा आम्हाला म्हणाली, नगरीत ताबडतोब जा आणि जाहीर करा, राजपुत्रानं सर्व शत्रूंचा धुव्वा उडवला असून गायींची सुटका केली आहे. सन्मानपूर्वक त्याच्या स्वागताची सर्व नगरीने तयारी करावी. ते गुराखी इतके उत्तेजित झाले होते की पुन्हा पुन्हा हीच गोष्ट ते सांगत होते. हा निरोप करतात युधिष्ठिर हसला आणि म्हणाला, राजा आणि त्याचा पुत्र यांना यश वश झालं. सुदैवाची गोष्ट आहे, पण मला याचं मुळीच आश्चर्य वाटत नाही. बृहन्नडा राजपुत्राचं स्वारथ्य करीत असल्यामुळे तो जिंकणार याची मला खात्री होती. इंद्राचा सारथी मातली आणि जगातला सर्वश्रेष्ठ सारथी कृष्ण हे सुद्धा बृहन्नडासमोर पिके पडते. राजा आनंदाने अगदी बेमान झाला. त्याने सगळी नगरी सजवण्याचा हुकूम दिला. बेभरवशा वैभवशाली समारंभाने आपल्या पुत्राचे स्वागत व्हावे अशी त्याची इच्छा होती. राजाच्या आज्ञेनुसार सगळे लोक कामाला लागले. राजा आनंदित झाला. राजवाडा ही आनंदाची बाग आली. राजा आणि युधिष्ठिर असे एकत्र बसले होते. सभागृहाच्या सजावटीचे काम सुरू झाले होते. द्रौपदी त्यांच्याकडे लक्ष पुरवत होती. राजाचे लक्ष तिच्याकडे गेले. तिला हाक मारून राजा म्हणाला, सैरंद्री, द्यूताचा पट घेऊन ये. मला द्यूत खेळायचं आहे. मी आज अतिशय सुखी आहे. मला द्यूत खेळायचं आहे. युधिष्ठिर म्हणाला, माझा सल्ला विचाराल तर द्यूत खेळू नका. कृपा करा, आपण खेळूया नको. मन शांत नसताना हा खेळ खेळू नये असं शहाणी माणसं सांगतात. राजा म्हणाला, तुझ्या बोलण्याचा मला अर्थ कळत नाही. आपण कसलाही पण लावून हा खेळ खेळणार नाही. वेळ घालवण्यासाठी आपल्याला खेळायचं आहे, त्यामुळे त्यात काही धोका नाही. चला आपण खेळूया. युधिष्ठिर म्हणाला, नको महाराज, हा खेळ भयंकर आहे. द्यूताच्या खेळात आपलं राज्य, आपले भाऊ आणि पत्नी यांना पणाला लावून युधिष्ठिर आपलं सर्वस्व गमावून बसला. त्या खेळामुळे माणूस आपली विचारशक्तीच गमावून बसतो. युधिष्ठिराचं मन जर शांत असतं तर त्यानं मूर्खपणा केलाच नसता. हा खेळ मद्यासारखा डोक्यात चढतो. या खेळामुळे त्यांची कल्पनाही करता येणार नाही. अशा वाईट गोष्टी माणूस करतो. तुम्ही उत्तेजित झाला, मला तुमची काळजी वाटते. आपण हा खेळ खेळूया ना. पण राजा खेळायच्या हट्टातच पेटला. तेव्हा युधिष्ठिराला अगदी नाईलाज म्हणून तो खेळायला तयार झाला. खेळाला सुरुवात झाली. आपल्या पुत्राने मिळवलेल्या विजयाने विराटाच्या आनंदाचे मन भरून गेले होते. राजाप्रमाणे युधिष्ठिराचे मन सुद्धा अर्जुनाच्या यशामुळे थरारून गेले होते. राजा म्हणाला, माझ्या पुत्राने केलेल्या पराक्रमांचा मला अभिमान वाटतो. कौरवांच्या सर्व वीरांवर बरोबर तो लढला. या विचारानेच मी थरारून झालो. फार मोठी गोष्ट त्याने साध्य केली. ज्या अशक्य ते त्याने शक्य केलं आहे. युधिष्ठिर म्हणाला, तुमच्या पुत्राच्या रथाचं स्वारथ्य करायला बृहन्नडा होती हे मोठं सुदैवच म्हटलं. त्यामुळेच राजपुत्र युद्ध जिंकू शकला. युधिष्ठिराचे हे बोलणे राजाला आवडले नाही. तो अतिशय रागावला. तो म्हणाला, तू म्हणतोस की तुला आश्चर्य वाटलं नाही. कौरव सैन्यातल्या वीरांचा पराभव करणं ही सोपी गोष्ट आहे काय? ती फार मोठी कामगिरी आहे. तू बृहन्नडेविषयी ती कोणीतरी महान असल्यासारखे बोलतोस. मी तुला सांगतो, माझा पुत्र फार मोठा वीर आहे. माझ्या पुत्राविषयी कमी बोलून आणि बृहन्नडेविषयी जास्त बोलून तू माझा आणि माझ्या पुत्राचा अपमान करीत आहेस. यावेळी मी एकदा तुला माफ करतो, पण पुन्हा तू मला नाराज करणार नाहीस याची काळजी घे. युधिष्ठिराने स्मित केला आणि तो म्हणाला, महाराज, सत्य ऐकायला कधी सुखकारक वाटत नाही. काय झालं असलं ते मी तुम्हाला सांगतो. बृहन्नडेने विजय मिळवला हे नगरीत जाहीर करा. मी म्हणतो तसंच झालं आहे हे नक्की. मी एखादी गोष्ट सांगतो तेव्हा ती नेहमी सत्य असणारच. बृहन्नडेचा रथ हाकण्याचं काम तुझ्या पुत्राने केलं असणारच. कौरव सैन्याचा पराभव तिने केला. त्या सैन्याचा विचार कर. देवसुद्धा त्या सैन्याशी लढायला येतात. तुझ्या पुत्रासारखं एक मूल त्यांचा कसा पराभव करू शकेल? फक्त बृहन्नडेलाच हा विजय मिळवणे शक्य आहे. हे ऐकून राजा रागाने अगदी बेभान झाला. त्याने दुधाचा फासा आपल्या हातात घेताना युधिष्ठिराच्या कपाळात फेकून मारला. त्याच्या कपाळाला खोक पडली, रक्त वाहू लागली.
युधिष्ठिराचं रक्त जमिनीवर पडू दे युधिष्ठिर रक्त जमिनीवर पडू देईना. आपल्या हाताचा पेला करून त्याने रक्ताचा एक एक थेंब जमिनीवर पडू दिला नाही. वेदना भरल्या नजरेने त्याने द्रौपदीकडे पाहिले. पाण्याने भरलेला सोन्याचा गडू घेऊन ती धावतच आली. त्या पाण्याने युधिष्ठिराने आपले हात धुतले. द्रौपदीने आपल्या पदराने त्याची भुवई पुसली आणि रक्त वाहण्याचे थांबवण्याचा प्रयत्न केला. हा काय प्रकार चाललाय? तर राजा विराट पाहत होता. तो द्रौपदीला म्हणाले, सैरंद्री, तू हे काय करतेस? तुझ्या रेशमी वस्त्राने या मूर्ख ब्राह्मणाची जखम तू कशासाठी पुसते आहेस? द्रौपदी म्हणाली, त्या सज्जन माणसाच्या रक्ताचा एक थेंब जर जमिनीवर पडला तर तुझ्या राज्यात 1 वर्ष पाऊस पडणार नाही. जमिनीवर पडणारा त्याच्या रक्ताचा प्रत्येक थेंब म्हणजे 1 वर्ष दुष्काळ. याचं रक्त जर जमिनीवर पडलं तर असं रक्त सांडणाऱ्याला ठार मारण्याची ज्यानं शपथ घेतली आहे त्याच्या हातून तू मारला जाशील. तू आणि तुझं राज्य यांना वाचवण्यासाठी याच्या रक्ताचा एक थेंबही मी जमिनीवर पडू दिलेला नाही. द्रौपदीच्या बोलण्याला राजा विराटाने जराही महत्त्व दिले नाही. युधिष्ठिरावरचा त्याचा राग तसाच राहिला. निरोप घेऊन आलेल्या एका दूताने सभागृहात प्रवेश केला. तो म्हणाला, राजपुत्र आता नगरीत आला आहे. राजवाडीच्या दरवाजापाशी तो आला आहे. आताही तो त्याच्यावर असलेल्या बृहन्नडेसह राजमहालात प्रवेश करतो. त्या दूताशी युधिष्ठिर गुप्तपणे बोलला. तो म्हणाला, सभागृहात ते एकत्र प्रवेश करणार नाही हे तू पहा. आता या राजपुत्राला येऊ दे. बृहन्नडेला मागे राहू दे. तिला काही वेळाने येऊ दे. हे मी तुमच्या राजाच्या हितासाठी सांगतोय. जे रक्त पडतं हे जर लक्षात येईल लगेच तो राजाला मारेल. मी काय सांगतोय तसं करण्यावर त्याचं जगणं अवलंबून आहे. बृहन्नडा राजपुत्राबरोबर प्रवेश करणार नाही याची काळजी तू घे. राजपुत्र उत्तराने सभागृहात प्रवेश केला. त्याच्या पित्याने त्याला मोठ्या प्रेमाने आलिंगन दिलं. राजपुत्र उत्तराने पलीकडे नजर टाकली. रक्ताने माखलेला युधिष्ठिराचा चेहरा त्याला दिसला. त्याच्या हृदयाचे स्पंदन क्षणभर थांबले. ते दृश्य पाहून तो चरकला. तो म्हणाला, या उदात्त माणसावर हा बेकड हल्ला कुणी केला? सर्पाच्या शेपटीवर पाय ठेवण्याचा अविचार कुणाचा? हा बेकड गुन्हा कुणी केलाय? राजा हसून म्हणाला, फासा फेकून मी त्याला जखमी केला. तुला कमी लेखून आणि तुझ्या सारथ्याच्या बृहन्नडेची स्तुती करून त्यानं मला चीड आणली म्हणून मी त्याला मारले. राजपुत्र उत्तर म्हणाला, पिताजी, तुम्ही काय करून बसला? ते तुम्हाला कळलेलं नाही. आधी ताबडतोब त्याची क्षमा मागा. स्वतःवर परमेश्वराचा शाप ओढून घेऊ नका. आपल्या पुत्राचे बोलणे ऐकून राजा चकित झाला. पुत्राचे दर्शन झाल्यामुळे युधिष्ठिरावरचा त्याचा राग नाहीसा झाला होता. राजा युधिष्ठिराकडे गेला आणि त्याने त्याची क्षमा मागितली. युधिष्ठिराच्या जखमेतून रक्त व्हायचे आता थांबले होते. द्रौपदीने केलेला शुश्रूषेचा तो परिणाम. युधिष्ठिर म्हणाला, मी तुमच्यावर मुळीच रागावलेलो नाही. तुमच्या हिताची मला काळजी वाटत होती. माझं रक्त जमिनीवर पडलेलं मला नको होतं. ते जर जमिनीवर पडलं असतं तर त्याच क्षणी तुमचं मरण ओढवलं असतं. पण हे संकट मी दूर केलं. आता काहीही होणार नाही. राजाला त्याच्या बोलण्याचा काहीच अर्थबोध झाला नाही. बृहन्नडेने सभागृहात प्रवेश केला. राजा आपल्या पुत्राच्या पराक्रमाची प्रशंसा करीत होता. बिचारा राजपुत्र उत्तर याला अर्जुनाच्या डोळ्यांना डोळे भिडवण्याची हिंमत झाली नाही. तो म्हणाला, पिताजी, मला एका दिव्य व्यक्तीने मदत केली आहे. त्याच्या मदतीशिवाय मी विजय मिळवू शकलोच नसतो. त्याने एकट्याने सर्वांचा पराभव केला. राजपुत्र उत्तर याने घडलेली सर्व हकीकत मी त्याला सांगितली. अर्जुनाच्या नावाचा उल्लेख मात्र त्याने केला आहे. पण त्याच्या पराक्रमाविषयी तो बोलला. या अज्ञात दिव्य व्यक्तीविषयी राजाला फार आश्चर्य वाटले. तो म्हणाला, या माणसाला मला भेटायचे आहे. मला त्याचे आभार मानले पाहिजे. माझ्याकडे आहे ते सर्व मी त्याला देईन. मी माझी मुलगी त्याला देईन. त्याला माझ्याकडे घेऊन येईन. राजपुत्र उत्तर म्हणाला, तो माझ्या नजरेआड निघून गेला आहे. तो उद्या किंवा परवा येण्याची शक्यता आहे. आपल्या पुत्राच्या रथाचे सारथ्य केल्याबद्दल राजाने बृहन्नडेचे आभार मानले. अर्जुन तिथून निघाला आणि राजकन्या उत्तराईच्या महालात गेला. त्याने तिच्यासाठी आणलेले रेशीम आणि दागिने तिला दिले. हा सगळा वेळ अर्जुनाला युधिष्ठिराच्या वागण्याचे कोडे पडले होते. राजपुत्र उत्तर आपल्या पित्याला रणांगणावर काय घडले आहे ते सांगत असताना अर्जुन युधिष्ठिराच्या चेहऱ्याकडे कोणती प्रतिक्रिया उमटते हे पाहत होता. त्याने युधिष्ठिराच्या नजरेला नजर मिळवण्याचा प्रयत्न केला, पण युधिष्ठिराने आपले तोंड फिरवले. यामुळे अर्जुन अतिशय अस्वस्थ झाला. युधिष्ठिर मिश्किल स्मित करून आपल्याकडे पाहिल अशी त्याची अपेक्षा होती. युधिष्ठिर असे का वागतो हे न कळल्यामुळे अर्जुन अगदी बेचैन झाला होता. अर्जुन भीमाकडे गेला आणि त्याला म्हणाला, युधिष्ठिर असा वेगळाच का वागतोय? नेहमी माझ्याकडे तो प्रेमाने पाहतो तसं तो पाहत नाही. मी कौरवांशी लढलो म्हणून तो माझ्यावर रागावला आहे का? पण लढणं तर मला भाग होतं. भीम म्हणाला,
मलाही याचे कारण सांगता येत नाही. आपण त्यालाच जाऊन विचारूया. ते दोघे युधिष्ठिराकडे गेले. त्यांना पाहताच युधिष्ठिराने अर्जुनाला प्रेमाने आलिंगन दिले. त्यांनी युधिष्ठिराच्या कपाळावर पडलेल्या जखमेविषयी प्रश्नार्थक नजरेने पाहिले. युधिष्ठिर म्हणाला, या गोष्टीचा विचार करू नका. राजाने दूताचा फासा फेकून माझ्या कपाळावर मारला आणि ही जखम झाली. युधिष्ठिराने घडलेली सर्व हकीकत त्याला सांगितली. तो म्हणाला, अर्जुना, कपाळावर खोक पडली होती. मला तू प्रवेश केलास तेव्हा तुझ्या दृष्टीला ती पडू नये अशी माझी इच्छा होती. यासाठी मी तोंड फिरवलं. हे ऐकून भीम संतापला. तो म्हणाला, तू विराटावरचा राग जरा जरी प्रकट केला असता तर तो केव्हाच मरून गेला असता. तू कोण आहेस हे ठाऊक नसताना त्याने तुझा अपमान केला. मला हे सहन होत नाही. आपण त्याला शिक्षा केलीच पाहिजे. अर्जुन युधिष्ठिराला म्हणाला, महाराज, गेली अनेक वर्ष तुमचा संयम हा तुमच्या नुकसानीचे कारण होऊन बसला आहे. मी या माणसाला आणि सर्व नातेवाईकांना ठार करेन. तुमचा संयम मला मुळीच पसंत नाही. मी विराटाला ठार करणार. भीम म्हणाला, अर्जुन म्हणतो ते बरोबर आहे. त्यांचे मित्र आणि नातेवाईक यांच्यासकट आपण मत्स्यांना ठार करू. राजा विराट कणा नसल्याप्रमाणे वागल्यामुळे किचकाने द्रौपदीचा छळ केला. मत्स्य देशाच्या आधी आपण राजे होऊया. यानंतर आपण सर्व जगाचे राजे होऊ शकतो. युधिष्ठिर म्हणाला, तू आधी शांत हो. त्याला ठार मारण्याची जरूर नाही. मी कोण आहे हे ठाऊक नसल्यामुळे त्याने माझा अपमान केला. आपण त्याला एक संधी देऊया. उद्या सकाळी आपण कोण आहोत हे त्याला कळू दे. आपण सिंहासन ताब्यात घेऊ. त्यानंतर आपल्याला विरोध करायची हिंमत जर त्याने दाखवली तर आपण त्याला ठार करू. तोपर्यंत नाही. त्याने काय केलं आहे त्याला कळू द्या. तरीही तो जर उद्धटपणे वागला तर मात्र त्याला आणि त्याच्या लोकांना आपण ठार करू. पण आता नाही. ती सुंदर सकाळ होती. 5ही पांडव सकाळी लवकर उठले. सुगंधी जलाने त्यांनी स्नान केले. मूल्यवान मऊ रेशमाची वस्त्रे त्यांनी परिधान केली. झळाळणारे अलंकार त्यांनी घातले. ते विराटाच्या दरबारात गेले. युधिष्ठिर सिंहासनावर बसला. द्रौपदी त्याचे शेजारी बसली. चारही भाऊ त्यांच्या सभोवती बसले. राजा विराट येण्याची ती वाट पाहत. काही वेळाने राजाने त्यांच्या सेवकांसह प्रवेश केला. त्याच्या मागून त्याचे मंत्री आणि दरबारातील इतर अनेक अधिकारी आले. अग्नीसारख्या तेजस्वी पांडवांकडे त्याने पाहिले आणि तो चकित झाला. तो युधिष्ठिराला म्हणाला, कंक, तू माझ्या दरबारात भूत खेळणार आहेस. तू सज्जन मनुष्य आहेस असं मला वाटल्यामुळे मी तुला अनेक सवलती दिल्या. याचा अर्थ असा नव्हे की तू माझी रेशमी वस्त्र परिधान करून माझ्या सिंहासनावर बसावास. मला तुझं हे वागणं मुळीच आवडलेलं नाही. तुला जर तुझं आयुष्य प्रिय असेल तर तुझ्या वागण्याचं स्पष्टीकरण तू दे. संतापलेल्या राजाकडे पाहून युधिष्ठिर हसला, पण तो काहीच बोलला नाही. अर्जुन म्हणाला, विराटा, सावधपणे वाग. तू काय बोलतो आहेस याचं तुलाच भान नाही. तू हे ज्याच्याविषयी बोलतो आहेस तो माणूस इंद्राच्या शेजारी त्याच्या सिंहासनावर बसण्याच्या योग्यतेचा आहे. या पृथ्वीवर जन्मलेला तो सर्वश्रेष्ठ आत्मा आहे. राजातला तो सिंह आहे. युधिष्ठिर नावाचा तो पांडव आहे. जोपर्यंत सूर्य उगवतो आणि मावळतो तोपर्यंत याची कीर्ती टिकून राहील. हजारो राजे याच्या सभोवती उभे असतात. तो इंद्रप्रस्थाचा राजा होता. या जगाचा तो एकमेव राजा होता. सत्य आणि सदाचरण याचा तो निवासस्थान आहे. असा महान युधिष्ठिर या जगाचा सम्राट तुझ्या सिंहासनावर बसून त्याचा सन्मान करतो आहे. तुला याचा विरोध आहे काय? तुझ्या सिंहासनावर बसण्याचा त्याला अधिकार नाही काय? अजूनही तुला असं वाटतं काय? आम्हाला सांग. राजा विराट काही वेळ एक शब्दही बोलू शकला नाही. त्यानंतर तो म्हणाला, हा जर युधिष्ठिर व त्याचे भाऊ तर त्याचे भाऊ कुठे आहेत? म्हणजे त्याचे भाऊ कोण आहे? अर्जुन कोण, भीम कोण, नकुल कोण आणि सहदेव कोण? अग्निकन्या द्रौपदी ती हीच की काय? मला सांग आणि माझ्या कुतूहलाचं समाधान कर. अर्जुन आणि त्याला सर्वांची ओळख करून दिली. भीमाने राजाला अर्जुनाची ओळख करून दिली. त्याच वेळी राजपुत्र उत्तरत्य हजर झाला. तो म्हणाला, आता मी बोलायला मोकळा आहे. ही माझ्या देवाची कृपा आहे. रणांगणावर खरं काय घडलं हे मी आता सगळ्या जगाला सांगू शकतो. पिताजी, ती लढाई आमच्यासाठी अर्जुन लढला. महान अर्जुनाचा मी सारथी होतो. राजपुत्र उत्तर याने पांडवांच्या पायावर डोके ठेवले आणि तो आनंदाश्रू ढाळू लागला. राजाने अर्जुनाला आलिंगन दिले आणि तो म्हणाला, देवाची माझ्यावर कृपा आहे. त्यानं तुझ्या हातून माझ्या मुलाचे प्राण वाचवले. तो युधिष्ठिराच्या पाया पडला. तो अश्रूने चिंब भिजला होता. त्याने एका सेवकाच्या हातातले चांबर घेतले आणि तो युधिष्ठिराला वारा घालू लागला. त्याने युधिष्ठिराचे पाय धुतले आणि तो म्हणाला, या पृथ्वीवरचा मी सर्वात भाग्यवान मनुष्य आहे. तुझी उपस्थिती आमच्या नगरीवर झालेली तुझी कृपा आहे. तुझ्या कृपामय अस्तित्वामुळे आमच्या नगरीला नवं तेज प्राप्त झालं आहे. कृपा करून माझ्या राज्याचा स्वीकार कर. मी तुझा सेवक आहे, तुझा दास आहे. माझ्या घरी असताना जो कमीपणा तुला सहन करावा लागला त्याबद्दल तुझ्या अपार दयाळू आणि उदात्त स्वभावाला अनुसरून तू मला क्षमा कर.
माझ्या क्षमाशीलतेबद्दल, तुझ्या क्षमाशीलतेबद्दल तुझी ख्याती आहे. माझ्यावर दया कर आणि मला क्षमा कर. त्याचा उजवा हात युधिष्ठिराने आपल्या हातात घेतला आणि तो म्हणाला, मी तुझ्यावर रागवलेलो नाही, त्याऐवजी मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आमच्या अज्ञातवासातलं अत्यंत कठीण वर्ष मी तुझ्या नगरीत आनंदाने घालवलं. तुम्ही मला अतिशय प्रेमाने वागवलं. परकी माणसं म्हणून आम्ही तुझ्याजवळ आलो. तुझ्या सौजन्यानं आणि उदात्त स्वभावानं आमची मनं जिंकली. मित्र म्हणून तुझा स्वीकार करताना मला अतिशय आनंद होत आहे. युधिष्ठिराचे प्रेमळ शब्द ऐकून राजा विराटाला समाधान वाटलं. राजपुत्र उत्तर सिंहासनाजवळ आला आणि आपल्या पित्याला म्हणाला, कुंतीचे पुत्र इतके महिने आपल्या सोबत राहिले, हे आपलं मोठं भाग्य आहे. आता तुम्ही त्यांचा सन्मान केला. पिताजी, माझी अजूनही सूचना तुम्हाला करायची आहे. कौरवांशी केलेल्या युद्धात ज्यानं मला मदत केली त्याला आपली मुलगी द्यावी अशी तुमची इच्छा असल्याचं तुम्ही म्हणाला होता. या जगातला सर्वश्रेष्ठ वीर अर्जुन, त्याच्याशी तिचं लग्न करून द्या. राजपुत्र उत्तर बाहेर गेला आणि राजगण्य उत्तर आईला घेऊन आले. विराटाने अर्जुनाकडे पाहून स्मित केले आणि तो म्हणाला, अर्जुना, ही माझी कन्या गेले कित्येक महिने तुझी शिष्या होती. तिचा तू पत्नी म्हणून स्वीकार करशील तर तो तुझा मोठा सन्मान होईल, माझा मोठा सन्मान होईल. तो युधिष्ठिराच्या पाया पडला आणि म्हणाला, कृपा करून आमच्या अपराधांची क्षमा करा. आमच्या कन्येचा तुमच्या भावाशी वधू म्हणून स्वीकार करा आणि तुम्ही क्षमा केली आहे दाखवून द्या. विराटाला काय उत्तर द्यावे हे विचारण्यासाठी युधिष्ठिराने अर्जुनाकडे पाहिले. अर्जुन आपल्या जागेवरून उठला आणि म्हणाला, आम्हाला मत्स्यांचं राज्य नको आहे. युद्ध सुरू होईल तेव्हा तुमचा पाठिंबा आम्हाला मिळेल असं आश्वासन आम्हाला तुमच्याकडून हवं आहे. कन्या उत्तराईचा मी वधू म्हणून स्वीकार करावा अशी विनंती मला करण्यात आली आहे. माझ्यावरच्या प्रेमामुळे तुम्ही ही विनंती मला केली आहे, त्याबद्दल मी आभारी आहे. पण तुमच्या या विनंतीचा मी स्वीकार करू शकत नाही. ही मुलगी माझी विद्यार्थिनी होती. ती मला माझ्या कन्येसारखी होती. तिचा पती म्हणून मी स्वीकार करू शकत नाही, पण ती माझी सून म्हणून मी तिचा स्वीकार करू शकतो. आजकाल सुद्धा पाहतो क्लासमध्ये आणि शिक्षक आणि विद्यार्थी कसे संबंध आहेत. त्या काळी 5,500 वर्षापूर्वी अर्जुनाने शिष्या ही माझी मुलगी आहे या भावनेने मी पाहिलं, पण माझी सून म्हणून तिचा स्वीकार करू शकतो. माझा पुत्र अभिमन्यू याची पत्नी म्हणून ती आमच्या घरी येईल. माझी पत्नी सुभद्रा हिचा तो पुत्र आहे. तो कृष्णाचा भाचा आहे. माझ्या आवडत्या विद्यार्थ्यांना तो अगदी योग्य असा पती आहे. अर्जुनाने उत्तरेकडे हसून पाहिले. तिला आपल्या मांडीवर बसवली. तो म्हणाला, वत्से उत्तरे, आजपासून तू माझी कन्या आहेस. अर्जुनाचे बोलणे ऐकून युधिष्ठिराला अत्यंत आनंद झाला. हस्तिनापुरावरून एक दूत विराटाच्या दरबारात आला. तो दूत आला तेव्हा 5ही पांडव विराटाच्या दरबारात होते. दूत म्हणाला, आमचे महाराज दुर्योधन यांनी निरोप पाठवलाय तो असा, पांडवांनी आणखी 12 वर्ष वनवासात जाण्याची तयारी करावी. अज्ञातवासाचं 13 वर्ष पूर्ण होण्याच्या आत आम्ही अर्जुनाला ओळखला आहे. हा निरोप करतात युधिष्ठिराने मोठ्याने प्रदीर्घ हास्य केले. तो दूताला म्हणाला, तुझा मालक स्वामी राजा याच्याकडे ताबडतोब परत जा आणि त्याला माझा निरोप सांग की 13 वर्षे पूर्वी झाली आहेत किंवा नाही या आमच्या आदरणीय आजोबा भीष्म यांना ठरवू द्या. माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत आम्हाला शांतपणे एकटे राहू दे असे त्यांना सांग. आपला वनवास आणि अज्ञातवासाचा काळ संपून पांडव परत आले आहेत ही बातमी या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्वत्र पसरली. सगळ्या लोकांच्या बोलण्यात तोच विषय होता. आता दुर्योधन काय करेल याचे कुतूहल लोकांना वाटत होते. पांडवांनी उपप्लाव्य नगरीत राहायला जाण्याचं ठरवलं. विराटाच्या राज्यातीलच ती नगरी होती. तिथे गेल्यानंतर युधिष्ठिराने आपल्या मित्रांना आणि हितचिंतकांना तिचा निरोप पाठवला. आपल्या दूतात कृष्ण आणि द्रुपद यांचा त्यात पहिला क्रमांक होता. निरोप मिळताच ते विनाविलंब उपप्लाव नगरीला यायला निघाले. सर्वात अगोदर तिथे बलराम पोहोचला. त्यानंतर कृष्ण आपली बहीण सुभद्रा आणि तिचा पुत्र अभिमन्यू यांच्याबरोबर तिथे पोहोचला. कृष्ण आणि पांडव यांची भेट अतिशय जिव्हाळ्याची होती. वृष्णी घराण्यातले सर्व लोक आले होते. राजा विराट आणि पांडव कृष्ण आणि बलराम यांचे स्वागत करण्यासाठी नगरीच्या सीमेवर गेले होते. ते त्यांच्या पाया पडले. कृष्णात्म म्हणाले, तुझ्या कृपेमुळे ही 13 वर्ष आम्ही संपवली. तो आमचा स्वामी आणि आमचा मित्र आहेस. तो आमचं रक्षण करतोस. तो आमचा आधार आहेस. तुझ्या इच्छेनुसार आम्ही वागलो. आम्ही तुझ्या आहोत. तो आमचा आहेस. तो आमचं सर्वस्व आहे. भावनांच्या आवेगामुळे कृष्णाच्या डोळ्यातून अश्रुधाऱ्या वाहू लागल्या. त्याच्या इतकीच द्रौपदी ही भावनाने हेलावली होती. अश्रूंनी कंठ रुद्र झाल्यामुळे त्यांच्या तोंडून शब्द उमटेला. कृष्णाने द्रौपदीच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि तो तिला म्हणाला, द्रौपदी, तो अश्रू आवर. अश्रूंचा काळ आता उरलेला नाही. आता हसू लाग. तुझं स्मित तुझ्या ओठात परतण्याचे दिवस आता आले आहेत. तुझ्या सुंदर डोळ्यातले अश्रू पुस
13 वर्षांपूर्वी तुला काम्य गुणात दिलेलं वचन मी पूर्ण करीन. तुझ्या मनातलं दुःख आता नाहीच होईल. उपपल्या नगरीत त्याने प्रवेश केला. युधिष्ठिरावर प्रेम करणारे सर्व राजे तिथे आले होते. 13 वर्षानंतर आता ते पांडवांना भेटत होते आणि त्यांना अतिशय आनंद झाला. लवकरच अभिमन्यूचे लग्न व्हायचे होते. आलेले सर्व राजे या लग्नासाठी थांबले. अभिमन्यूच्या विवाहाचा समारंभ अतिशय आनंदात साजरा झाला. त्याच्या विवाहाचे पौरोहित्य पांडवांच्या बाजूने धौम्य ऋषींनी केले. कृष्ण आणि अर्जुन एकमेकांच्या शेजारी बसले होते. जणू पृथ्वीवरचा स्वर्ग असेच्या विराट नगरीला रूप आले होते. अनेक वर्षे वेदना भोगल्यानंतर त्यांचा शेवट आता या विवाहाच्या रूपाने झाला. आपल्या मुलाचा सुखी चेहरा पाहताना कित्येक वर्षे सोसलेल्या वेदना ते आता विसरून गेले होते. आनंदाच्या दिवसाचा जितका घेता येईल तितका आनंद त्यांनी घेतला. कारण हा दिवस तात्पुरता दिसावा हे ते जाणून होते. कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी चर्चेची वाट पाहत होत्या. भारतवर्षाचं भवितव्य तराजूटणार बांधलेले होते. पण ही सगळी युद्धाची गोष्ट होती. आज त्यांचा प्रिय पुत्र अभिमन्यू याच्या विवाहाचा दिवस होता. अभिमन्यूच्या डोळ्यातला प्रीतीचा प्रकाश आणि त्याला प्रतिसाद देणारी उत्तरेच्या डोळ्यातली सलज्जता यांच्याखेरीज अन्य कशाचाही विचार करायला याच घडीला त्यांना करायचा नव्हता. पाहुणे म्हणून विवाह संभाराला आलेले राजे आपले सर्व सैन्य घेऊन आले होते. ते सैन्य युधिष्ठिराच्या मदतीसाठी आहे याचे आश्वासन त्यांना द्यायचे होते. द्रुपदीचे पुत्र धृष्टद्युम्न, शिखंडी हे सर्व तिथे हजर होते. कृतवर्मा, सात्यकी आणि कृष्णाचे चुलत भाऊही आले होते. राजवाड्यात द्रौपदी आणि सुभद्रा या दोघी राण्या होत्या. राणी सुदेशना या सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून होती. राजवाडा इंद्राच्या महालासारखा दिसत होता. पांडव आनंदात होते. समारंभाच्या मंडपात कृष्ण आणि बलराम चंद्र सूर्यासारखे प्रकाशमान होते. बाकीचे सर्व तारे होते. अभिमन्यूच्या विवाह संभाराच्या दिवसात सर्वांची हृदये आनंदाने भरून गेले. पहिला खंड संपला. धन्यवाद. आता विश्वात्मके देवे येणे वाद्यज्ञे तोषावे, तोषोनी मजल्यावे पसाय दानये. जे काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पावो. जो जे वांछील तो ते लाभो. राणी जा वर्ष मंडळी ईश्वर निष्ठांची माही आली. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंता मुनींचे गाव. बोलते जय अर्णव पीयूषांचे. चंद्रमे जय लांछन मार्तंड देता परीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी लोकी. भजितो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये ओवावेती. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव होईल दान पसावो. येणे त्वरे ज्ञान देवो सुखिया झाला. सुखिया झाला. सुखिया